ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. संपत्ति रुसोनिया ते सुखाचे शंकाते आले परब्रह्मा तोटे ते थलवण जैसे जळाते सांडुणे तैसे होय किये मेळी पद सामरस्याची आरावली महासुखाची दिवाळी जगे श्रीसे. ऐसे आपले पायवरी चालिते आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी अनानायिके सर्वभूतस्थात्मानं सर्वभूताधिष्ठात्री ईशते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वत्र मे पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. तरीहि तव सकलदेही असे एक विचारू नाही आणि ऐसेची माझ्या ठायेची काय अडगे तरी आपण कया अभ्यास न टाके हेची म्हणे. आम्ही योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय मनाही हे सगळ आपण होणे. एक अर्जुन म्हणे के देव बोलती बेनुके साज योग लयसी नसते मनोबळ तरी तोची योग कैसा केवी जाणो. आम्ही एक तुले दिया मातू म्हणून म्हणून मनातेही म्हणो अनावरणे. आता हरया जन्मा तुझे प्रसादे पुरुषोत्तमा योग लयसेवा आम्हा जाणला आजी. तो पुरुवाचून वेळावया समर्थ नाही म्हणून सांगे गोविंदा कवळ एक मोक्षला सोबतला शब्दा उपाय इंद्रियला मोहिला आसे ज्या वाटाला आत्मसिद्धीच्या पुढला नगराया तव आत्मसिद्धी नगरीची आणि मागुते नये गवेची. ऐसा असतो गेला माझा एकी आयुष्यमान तैसा कार्या काळ आणि ते आम्हा सांगावे जे सकाळ सर्वस्व आगवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता परी आमुते. जैसा शिक्षा ते गुरु सर्व कार्ये अभेरू ही सरिता ते सागरू तेही केली नादरी अपत्या ते माये सांडून गेले राये. तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा कैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे गासी. आणि बोलले जरी न मानसी मागिल माझे तरी उचित काय आम्हा जे कधी करे ना धर्मा ते घडगरी पुरुषोत्तमा सांगे आता. या अध्यायाची सुरुवात करताना आपण गेल्या वेळेस थोडी पार्श्वभूमी पाहिली. त्यामध्ये यात आपल्याला काही व्यवहाराची बाजू सुरू झाली असं आपण प्रॅक्टिकल सुरू झालं असं आपण त्यावेळेला बोलतो. हे प्रॅक्टिकल का सांगावं लागलं असेल किंवा कसं सांगितलं असेल किंवा त्यावेळेला तशी परिस्थिती का निर्माण झाली किंवा का त्यांना सांगावं असं वाटलं हा प्रश्न आहे. तर तो घेऊन पुढे जाऊ.
तर ती त्यांना आतापर्यंत सगळी चर्चा चालूच होती ज्ञानाची, की असं आहे तसं आहे, विश्वास आहे, आपलं कर्तृत्व नाही, सगळं व्हायचं ते होणार आहे वगैरे, सगळी जी आधी चर्चा चालू होती ती सगळी चर्चा सोडून एकदम हे प्रॅक्टिकलला जे आलं त्याचं कारण काय असावं. तर एक तर शेवटी थिअरीच्या मर्यादा ह्या लक्षात येतातच. कुठेतरी शेवटी जसं आता महाराज म्हणतात की बाकी सगळं राहू दे, आता नाम घ्यायला का, असं शेवटी जसं म्हणायची वेळ येते तसं हे शेवटी त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं की आता काहीतरी कामाला लागा आता प्रत्यक्ष. तर ते जसं आहे ना तसं ही सांगायची वेळ आली की आता आपण काहीतरी रूपरेषा ठरवूया आणि कामाला सुरुवात करूया. मग आपण अशी रूपरेषा गेल्या वेळेला दोन प्रकारची म्हणजे त्यांची रूपरेषेचं स्वरूप आहे असं पाहिलं. एक मनुष्याच्या शरीराची बाह्य परिस्थिती, त्याची अंतर्गत स्थिती, आणि शिवाय आज जे अव्यक्त काही धारणा रूप त्याचं व्यक्तिमत्व राहतं ते, अशा तऱ्हेचे दोन भाग आपण केले. इतकं सगळं मिळून माणूस आता आपल्याला कळण्याच्या परिस्थितीमध्ये एवढा आहे. प्रत्येक माणसाकडे काहीतरी शरीराची बाह्य स्थिती आहे, तिला काहीतरी आपल्याला प्रोग्राम असला पाहिजे. ते थोडंसं आतलं शरीराचा भाग आहे की जो आधी विज्ञानाला दिसू शकतो, असं आपण गेल्या वेळेला म्हटलं की तो विज्ञानाला दिसू शकतो, अजूनही त्याच्यात खोल जाता येईल, ते मायक्रोस्कोप आहेत वगैरे असं गेल्या वेळेला आपण चर्चा केली. तर त्यातून जो दिसणारा भाग आहे त्याच्यासाठी काहीतरी मिळून शरीराचा भाग आहे. आणि दुसरा भागातला पाहिला तर की ज्या धारणा वगैरे आहेत अशा स्वरूपाचा भाग आहे की त्याला आपण व्यक्तित्वाचा भाग. ह्या दोन गोष्टी मिळून माणसाला काहीतरी प्रोग्राम असेल तर तो बरोबर जाईल. तर यासाठी त्याला काहीतरी कार्यक्रम पाहिजे, तर त्याचं ध्येय त्याला गाठेल असं म्हणायचं. हे सांगावंसं का वाटलं त्याचं एक थोडंसं कारण एक येऊन गेलं. ती गेल्या वेळेला ती होळी गेली म्हणून तिथून जरा हे त्याला का सांगावं असं वाटलं, तर तो विचारतोय म्हणून सांगावं असं वाटलं. हे तो उघडच आहे. तो विचारतोय म्हणजे सुद्धा नुसता विचारणार नाहीये. अनेक लोक असे शंका विचारणारे असतात की मग ते असं कसं, मग ते कृष्णमूर्तीने कसं सांगितलं, ह्यांनी कसं सांगितलं, मग ते रमण महर्षी का म्हणतात. असं जर असेल तर त्यात बहुतेक भगवंत फारसे पाडणार नाही. पण हा काहीतरी कामाचा दिसतो, काहीतरी प्रत्यक्ष करणारा आहे. तर जर आपल्याला खरंच प्रत्यक्ष करायचं असेल त्याचं एक वर्णन केलं ते प्रापंचिकांना बरोबर काढण्यासाठी, म्हणून ती ओवी भरा एवढं जाता जाता अगदी पहिल्या अभ्यामध्ये येऊन गेली. तर 148 ओवी आहे. ते थायसेची एक विचारले क्रिया ब्रह्मत्वाचे डोळे झाले, परी उदरा वैराग्य आले, आहे आले बुद्धीची. तर याच्या मनामध्ये थोडेसे का होईना भगवंताचे डोहाळे लागले असं म्हटलं. आता यापेक्षा सामान्य माणसाला करण्यासाठी व्हायचं नाही, तर याला थोडीशी त्यांनी असा शब्द कसा वापरला, प्रिय ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले आणि उदरा वैराग्य आले आहे. त्याच्याशिवाय काय उपयोग नाही. नुसतं जर आपण किती चर्चा काथाकूट केला तरी त्याचा काय उपयोग नाही. प्रत्यक्ष काय करणार आहे का तो, तर ते प्रत्यक्ष करावं असं त्याला वाटायला लागलं. वैराग्याचं असं म्हटलंय, उदरा वैराग्य आहे बुद्धीची, या उदरा वैराग्य आहे. म्हणजे हा नुसतं ऐकून त्याला समजलं असं नाही, त्याला असं वाटतं की बस आता करावं. ते बस आता करावं असं जर झालं असेल तर 6 अध्याय आपल्याला लागू नाही तर काय लागेल. अजून काय आपल्याला चर्चा करायची तर कराव्या. अजून किती अध्याय त्याच्यावर घेतले तरी चालतील, किती पुस्तकं वाचली तरी चालतील, किती कथाकूट केला तरी चालेल. पण प्रत्यक्ष आता काहीतरी करावं असं जर बुद्धीला वाटायला लागलं म्हणजे बुद्धीच्या उदरा वैराग्य आहे. कारण वैराग्य म्हणजे आपण एकदा मागे पाहिलंच आहे व्याख्या की जे आपल्याला कळलेलं आहे, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत विवेकाने, अगदी सोप्या भाषेत विवेकाने जे आपल्याला कळतं ते जर अंमलात आणायचं झालं तर जे लागतं ते वैराग्य. बुद्धीला अनेक गोष्टी कळतात, सगळं कळलेलं असतंय. आता कोणाला काय ठाऊक नाही असं बाहेर आहे का कोणी, सगळ्यांना सगळे नीती नियमन आमचं तमचं सगळं माहिती आहे. पण काय करायचंय त्यावेळेला मनुष्य करतात. म्हणजे ती बुद्धीला कळलेलं आहे पण अंमलात आणायची तिची तयारी नाही. म्हणजे थोडक्यात या बुद्धीमध्ये वैराग्य नाही. तिच्या उदरी वैराग्य आलं म्हणजे तिच्या उदरी प्रत्यक्ष अंमलात आणायची ताकद आली आहे अशी ही सुरुवात आहे. उदरा वैराग्य आले म्हटले काय अगदी वैराग्याचा पुतळा निर्माण झाला नाही तुझा, पण उदरा वैराग्य आहे म्हणजे कळ गर्भ राहिला. साध्या भाषेमध्ये त्याला तिथं ते बीज आहे. थोडक्यात ते बीज आहे म्हणल्यानंतर काहीतरी होण्याची शक्यता आहे. मग हे माझं वाया जाणार नाही. पुढे म्हटलंय की म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आता आरंभीच या कळेल, म्हणून सांगितला न विषयला अभ्यास वाया. हा सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. अभ्यास वाया जाणार असेल शिकवणार तरी काय नाही. शिकवणाऱ्याचं काय त्याचं मन लागत नाही. तो म्हणतो ठीक आहे मी तुला सांगितलं, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, बरं आहे या शेवटी बाबा सुद्धा म्हणायचे यावर बाळा काय करणार, हा बाळा काय करणार नाही असं होती त्यांना वाटायचं असेल, म्हणत असेल या. तर तसं होऊ नये. त्यांना असं वाटतं की हा काहीतरी करणार, हा अभ्यास माझा सांगितलेला वाया जाणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की अभ्यासाची रूपरेषा सांगितली. आता काय करायचं, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल केव्हा सांगितलं, ज्या वेळेला करील अशी खात्री वाटली तेव्हा.
आणि तेव्हा मग मात्र सगळे इन्सर्ट सांगायला लागतात. म्हणजे एखादा संगीतकार आहे तर त्याच्यासमोर वाजवून दाखवलं हे असं वाजवून दाखवलं. पण तो जर म्हणला की मला हे वाजवायला यावं असं वाटतंय तर जरा हा जरा कोणतरी वेगळा दिसतो. कारण हे मला वाजवायला यावं, हे मला म्हणायला यावं, हे मला गायला यावं असं जर त्याला वाटायला लागलं कुणाला, ऐकणाऱ्याचं ठीक आहे, ऐकणार म्हणजे छान आहे, तुम्ही चांगलं सांगता, यापेक्षा काय म्हणणार. तर ह्याच्या पुढे काय, पुढे तो असं म्हणतोय मला हे काहीतरी करावंच वाटायला लागेल. हा मला आता तुम्ही जरा बसून घ्या, कारण आता ह्याला सांगण्याची वेळ आहे. आणि सांगण्याची वेळ आली म्हणजे प्रत्यक्ष आता हे ह्याला कसं वेळातून काढावं, कसं वाद्यातून काढावं हे आता त्याला शिकवायचंय म्हटलं म्हणजे मग त्याची रूपरेषा त्याला देणं भाग आहे. नाही ते एखादा पीस वाजवून दाखवलं सोपं काम आहे, एखादा पीस गाऊन दाखवलं सोपं काम आहे. तर तसं भगवंताचं काम सोपंच आहे. तसं ते पहिले अध्याय तेच चाललेलं आहे, सगळं पटवून काढण्याचं बुद्धीचं काम चालेल. पण आता तो म्हणायला मी हे सगळं करणार म्हणतो, मला काय अडचणी वगैरे ते आता आपण बघूया. मग ठीक आहे, थांबा जरा, आता जरा नीट सांगतो असं म्हणून सुरुवात केली. याचं कारण तर याच्या उदरावर आहे, बुद्धीची उदरा. कारण कळायला बुद्धी लागली की पहिले 4 अध्याय वापरली सगळी, की त्याच्यात सगळे बुद्धीचं समाधान करून दिलं त्याला, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे सगळं सांगितलं, का असं आहे का तसं आहे. आता प्रत्यक्ष करण्याची वेळ आली म्हणून तेव्हा ज्याच्या लक्षात आलं म्हणून थोडंसं का होईना हे का आता उल्लेख केला हा. तर तुम्ही म्हणाली की गेल्या वेळी घेतली नव्हती आपण, ठीक आहे घेतली नव्हती म्हणून घेतली असं नाही. जर हे पुढचं काही उपयोगाला यायचं असेल तर बुद्धीच्या उदरात थोडस तरी मी काय म्हणावं आपलं. पण आपण असं लक्षात ठेवायला हरकत नाही की थोडस वैराग्याची गरज आहेच आहे. वैराग्य म्हणजे जे आपल्याला पटलेलं आहे की नको आहे ते टाकायची तयारी, जे पटलेलं आहे की हे करायचं आहे ते करायची तयारी म्हणजे वैराग्य. आता त्याच्यात जे माहीर आहेत आणखीन थोडेसे पुढचे आहेत ते तर सगळं टोकच काढतील, हे माहीर आहेत ठीक आहे. पण ज्यांची थोडीशी तयारी येते म्हणजे ठीक आहे मी 1 तास करून बघेन चालेल, कुठेतरी उदरा वैराग्य आहे, बुद्धीच्या उदरात थोडंसं वैराग्य. त्यामुळे आता हरकत नाही यांना सांगायला, कारण 1 तास तरी ते करायचं आहे. मग महाराज म्हणतील आता अनुभव घ्या, काय योग्य वेळ झाली. नुसताच अनुग्रह म्हणजे काय, तो कधी उपयोग पडतो, कुणी कुणी घेतला, आजपर्यंत इतिहास काय आहे आणि कोणाला काय त्याचा खरंच फायदा झाला की नाही, आणि एकंदरीत फायदा झालेले लोक किती, न झालेले लोक किती वगैरे वगैरे असं नुसती हा चर्चा करणारा जर असेल तर बराही का झाला आता म्हणजे वेळ संपली. पण ज्यावेळेला हे सगळं विचारतोय थोडंसं आहे, एक तासभर का होईना करून बघणार म्हणतोय, एक माळ का होईना करणार म्हणतोय, म्हणतील आता काय म्हणजे हे जसं वाटतं तसं हे वाटतं. वेळाला जसा असा मनुष्य भेटला की मलाही यावंसं वाटतं तसं मग त्याला तो ठीक आहे हे जरा कोणीतरी भेटला बाबा हे करणार. तर तसं थोडंसं आपल्याला जर तरी असेल, कारण पुढे जी सुरुवात होते शिचवदेशी प्रतिष्ठा म्हणून गेल्या वेळेला त्याचं सांग पाहिलं, देहाच्या बाजूने बाहेरच्या बाजूच्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या की कसं आसन घालावं, कसं काय करावं, किती वेळ द्यावा, कुठली जागा निवडावी वगैरे असं आपण पाहिलं. तर हे जे सगळं निवडलं सगळं करायचं हे सगळं करायला त्याला थोडंसं त्याचं जे काही रोजचं चालू आहे त्यामध्ये त्याला मुरड नको त्याला काही थोडं आवरावं लागेल ना थोडंसं. मग ते जे काय आवरावं लागेल बदलावं लागेल ते बदलायला यायचं असेल तर मागं त्याच्या वैराग्याची थोडी कमीना चुरून जाणीव थोडी वाढ वगैरे व्हायला पाहिजे तर हे उपयोगी होणार. नाहीतर आज असलेल्या माहितीत आणखीन एका माहितीची पण एवढंच होईल सगळं म्हणून केवळ आपल्याला हे सांगितलं काय. आता या दृष्टीने वैराग्याचा विचार करून पुढच्या वैराग्याचा आपण फक्त 7 त्याच्यातलं आपण असं पाहिलं की त्यातलं एक गोष्ट आपली बघायची राहिली की समम काय शिरोग्रीव. तर ह्यात असं म्हटलं की म्हणजे बैठकीचं सुद्धा सांगितलं ती सुद्धा ती एका रेषेत सगळं मान म्हणजे कसे मुद्दे सुद्धा आपल्याला वाटण्यासाठी वाचलं ते त्यांचं चाललंय उपासनेचं आणि ते कशी करावी बैठक कशी असावी याबद्दल ते सांगतात. आपण नाही का ते योगासनाला गेलं म्हणजे लगेच ते सांगतात तर तसं आपण ऐकून घ्यावं असतं. तर तसं आहे वर्गाला वगैरे गेलं म्हणजे त्यावेळी कुठे पहिली 5 मिनिटं वगैरे सगळं ओके असतं तर ते करूनच घेतात. त्यामुळे ते करावं लागतं किंवा दुसरे काकी जे करतात आपल्याकडे बघतात म्हणून करावं लागतं. त्याचं लक्षात येऊ नये म्हणून गावीला पण करावं. तर ते जसं सांगतात तसं ह्यांनी किती साध्या साध्या सूचना सांगितल्या त्या आपल्या 1-2 राहिल्या तर त्या घेतो ना पुढच्या म्हणजे म्हणून. तर समम काय शिरोग्रीवम म्हणजे त्याचं डोकं त्याची पाठ त्याचे मान वगैरे असं सगळं एका रेषेत पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इथपासून सुरुवात आहे सगळी. समम काय शिरोग्रीवम तेरा वेळाच्या आले धारयन अचलम स्थिरः न हलणारा आहे म्हणून मी आपलं वैराग्याची प्रस्तावना करून ठेवली. आपल्याला असं वाटू नये की हे काय आणि नवीन आपल्या मागे आलं असं काही नाही. हे थोडंसं वैराग्याच्या पार्श्वभूमीवरच आपण ऐकायचं की अचलम आणि स्थिरः त्याचे अर्थ एकच आपल्या दृष्टीने
की अशा तऱ्हेनं स्थिर त्याला त्याच्या निदान त्याची जपाची वेळ, त्याची उपासनेची वेळ, साधनेची वेळ वगैरे अशा ठिकाणी तरी निदान त्याला तसं स्वस्त बसता यावं. आता हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे हे तर सांगणारे आपल्याकडे आता योगाचे आणि डॉक्टर मंडळी असतात, ते सांगतात असं वापरून बसा, अमकं होतं तमकं होतं म्हणून होत नाही. किंवा एकाग्रतेचं शिकवणारे म्हणतात तुम्ही एकाग्र व्हायला तुम्हाला बैठकच तुमची जागेवर मग तुम्ही एकाग्र कसं होणार असं सांगतात. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने हे आपल्याला सांगण्याचं चाललंय. त्यांनी फार जुन्या वेळेला हे सांगून ठेवलं की अचलम आणि स्थिर असे ते असावे. ते जाग्यावर एका बैठकीवर शांतपणे असं काय करायचं ते करतात. तर ही एक बैठक म्हणून सांगितली, तिचा उपयोग पुढे आपल्याला होणार आहे म्हणून ही सुरुवात आहे. हे बाह्यांगच आहे पण तरी सुद्धा अचलम स्थिर संप्रेष्य नासिका गमसो. मी त्याचे फक्त इथेचा भाग बघतो का तर ज्ञानेश्वरीचा भाग खूप मोठा आहे आणि ते पुढे मग कुंडलीपर्यंत गेले. मी तुला बोललोच आहे आपल्याला कुंडलीपर्यंत गेले. संप्रेक्ष नासिका गमसो म्हणजे ते त्या आपल्या गुरुदेवांच्या बंधामध्ये खूप ठिकाणी आहे योगाच्या भागामध्ये की नासिकाग्र. आपण एवढंच लक्षात की दृष्टी स्थिर असावी एवढं जरी लक्षात घेतलं आपल्यापुरतं प्रापंचिकांचं तरी मला वाटतं की आपलं खूप छान नासिकाग्र वगैरे करत नाही त्याला करावं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता समजा व्यावहारिक अडचणी त्याच्यामध्ये काही असतील तर त्या लक्षात घेतल्या किंवा आपल्याला इतकं जर ते ताणाचं होत असेल तर महाराज म्हणायचे तसं श्वासावर करावं हे तर राजयोग काय प्रश्नच नाही. श्वासावर माणसाने प्रश्न पण महाराज म्हणायचे ते घेण्याचा काळ राहिला. म्हणजे आता आलं लक्षात आपल्या काळ राहिला नाही म्हणजे मी आम्ही राहिलो माणसाला सांगतो ना नाही का सांगत की जरा हळू बोलत जा. म्हणजे आता ते कोणाला लागू असतं ते आपल्याला माहितच असते. इतक्या मोठ्याने बोलू नये घरामध्ये म्हणजे ते कोणाला तर असं काय असेल तर ते कोणाला तरी सांगतं कोणाला तरी लागू होतं कुठल्या तरी भाषेत सांगतात असं असतंच नाही. तसंही थोडंसं महाराज म्हणले किंवा श्वासावर नाम घेण्याचा काळ राहिला नाही. थोडा आहे काळाचा म्हणजे बाहेरचा महिमा आहेच आहे तो दिसतोच आहे आपल्याला. पण तरी सुद्धा आपली सुद्धा तशी काळाप्रमाणे परिस्थिती राहिली नाही की श्वासावर घेईल तितकी शुद्धता तितकं हे तितकं जीवन क्रम काल सगळं असं राहिलं नाही अनुकूल. म्हणून महाराज म्हणजे ठीक आहे ते नको निरम घेत जावा नाम असं खाली होते. नाही तर ते श्वासावर घ्यायचं या नादात एक 2-4 वेळा झाले की दबायचं हैराण व्हायचं तिथं डोकं जड व्हायचं आणि असलं जर काय व्हायला लागलं आणि ती गती जमली नाही म्हणजे ह्याला इकडे श्वास लागायची वेळ तर असं काही करण्यापेक्षा तुम्ही आपलं शांतपणे श्वास घ्या आणि जे काय जप करायचं तू काय असं तसं म्हणले तसं ह्याचं आपण घेताना घ्यावं की नासिकाग्रम वगैरे ठीक आहे पण निदान आपण एका ठिकाणी आता समजा महाराजांचा फोटो समोर आहे किंवा डोळे मिटले तर आपल्या समोर काहीतरी आहे किंवा नसेल काही तर निदान इकडे तिकडे भिरभिर नाही एवढं जरी त्यांनी नजरेचं ठेवलं तरी खूप छान. नासिकाग्रम मी याचा आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने अर्थ करतो. मोठे योगी आहेत ते आपला अर्थ करतीलच पण आम्ही सामान्य माणसं मला आपलं असं वाटतं की नासिकाग्रम एवढं करा ते आपल्या दरदर कुठेतरी स्थिर असेल. समजा वाचन करते वाचनात असेल दर्शन घेते तर दर्शनात असेल स्थिरता आणि अचल हे आहेच आहे त्यातलं. मग तेवढं नजरेला लागू केलं तरी माणसाला काहीतरी आणि देवात जातो आपण आणि देवातून आल्यावर आपल्याला सांगता येते की देवाच्या गळ्यात हार कुठला होता हे सुद्धा सांगता येते किंवा होता का नाही हे पण आठवतं. म्हणजे एकाग्र दृष्टी किंवा काय तपशीलात जात नाही पण शेवटी असं आहे की निदान आपण जिथे गेलो तिथे जर एकाग्र असतो तर सांगता येतं कसं दर्शन होणार. आपल्याकडे देवीच्या पूजा नाही का वेगवेगळे नवरात्र तर निदान एक त्याचं बाह्यांग म्हणून नाही पण निदान मी दर्शन घेतलं त्यावेळेला मी एकाग्र होतो त्यामुळे मला सांगता येईल निदान देव कसा दिसत होता एवढं तरी सांगता येईल इतपत तरी त्याला तिथे एकाग्र असं. मग एवढं नसा तर फक्त एवढं घ्यावं की जे आपण काम करणार महाराजांसमोर करणार आपले कोणी सत्पुरुष असतील गुरु असतील त्यांच्या समोर असेल तर त्यांचं असं दर्शन घेताना एकाग्रता राहिली तरी सुद्धा किंवा आपण जर समजा जपाला किंवा अशा ध्यानाला काही बसलो असो तर ती एकाग्रता आपल्याकडे असेल तर ऐक मधली उद्या ठीक आहे. दिशश्चान तर थोडक्यात आपण आता पाहिलेलं इकडे तिकडे न जाणार नाही. प्रशांतात्मा विगतप्रिय ब्रह्मचार्य सुद्धा मनस्संयम चित्त हे सांगितलं. हे सगळं बैठकीबद्दल सांगितलं. नंतरच्या बद्दल आपल्याला सांगितलं ते व्यवहाराचं होतं त्याची आतली बाजू होती तर ती त्याच्या पुढच्या 2-3 ओव्या गेल्या की ही आतली बाजू सुद्धा आहे. म्हणजे जी गेल्या वेळेला पाहिजे आपण थोडीशी नाट्यशनात असते अति खाणं कमी खाणं वगैरे युक्त स्वप्न वगैरे अशा की आतूनही बाहेरून जसं आपण स्थैर्य निर्माण करायचा प्रयत्न केला शरीराला तसं आतून स्थैर्य यायला पाहिजे असेल शरीरातून पण शरीराची स्थिती स्थैर्याची राहायला पाहिजे असेल आतली तर खाणं पिणं आहार विहार निद्रा वगैरे सगळ्यांचा विचार ते अंतर्गत विचार मग पितळा बोली वगैरे केल्या पाहिजे. तर अशा तऱ्हेची ही युक्तीचं काम आहे
कारण याच्यातनं खाऊन चालत नाही, जास्त खाऊन चालत नाही, म्हणजे युक्तीनंच खायला पाहिजे असं. मग मी त्याला बोली बोली जे आणि जे काय मी त्याला पावली चाली जे, हे जे सगळं असं म्हणायचं कारण की याच्यात युक्तीचंच गरज आहे. कारण ती गरज प्रत्येकाप्रमाणे वेगळी असू शकते. एखाद्याची झोपेची गरज आहे, एखाद्याची 7 तासाची गरज आहे, एखाद्याची 5 तासाची गरज आहे, 3 तासाची गरज, काय त्याची पद्धत आहे त्याप्रमाणे त्याने ते काय. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं युक्तीचं काम आहे. वस्तुस्थिती समजून घ्यावी आपली स्वतःची, आपला सगळा व्यवहार कसा आहे, त्याच्यात वेळ किती आहे, कुठल्या गोष्टी हे समजून घ्यावं. हे सगळं त्यांचं म्हणणं म्हणून मी आपल्यासमोर ठेवतो. तर तसं करावं आणि मग त्यातली युक्तीनं काढावं की आता आपल्याला युक्तीनं हा मार्ग कसा करता येईल. कारण मला रोजचं ते उपासना पण करायला पाहिजे, रोजची माझी कर्तव्य पण सांभाळायला पाहिजे, व्यवहार सांभाळायला पाहिजे. या सगळ्यात मध्ये मग माझे खाणं पिणं वगैरे, जो उठणं वगैरे सगळे ह्या गोष्टी येतात. विहार सुद्धा, फिरणं हिरणं काय असेल ते सगळं. तर अशा तऱ्हेची बाहेरची बंद आहे. आता ह्या 2 गोष्टी सांभाळल्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला मागलीच आहे. तर ती कसं राहावं ते सांगितलंच आहे, पण त्याच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे आता धारणा की ज्या दाखवता येत नाही. मागे आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की मनुष्याच्या हे सगळं झालं, बाहेर असा बसावं. आपण साधा अभ्यासाला बसलो तरी आपल्याला एका जागी बसावं लागतं. हे जर आहे एका जागी बसायचं असेल अभ्यासाला तर मनुष्य कमी खाऊन बसतो, हे सुद्धा असतं. त्याला जास्त जागायचं आहे तो म्हणतो नको, आज आपल्याला थोडं 4 घास भात खायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको, कारण जेवण जास्त झालं की जेवण जास्त. हा साधा अभ्यास करणार म्हणजे मुलांपासून हा योग लागला अगदी मोठ्यांच्या. तर ही शरीराची स्थिती झाली. आता त्या अभ्यासातली एकाग्रता आणण्यासाठी काय करावं, कारण ती येत नाही. हे सगळं केलं पहिली ती एकाग्रता येत नाही, त्यासाठी काय काय करायचं. तर तो भाग सगळा आपल्या वृत्तीच्या बाबतीत किंवा आतल्या स्थितीच्या बाबतीतला आहे. त्याची अनेक गोष्टी सांगितल्या. त्याचं सगळ्यात महत्वाचं सार सांगितलं की समर्पण. वृत्तीची एकाग्रता ह्या अभ्यासाला जाते, ती कशाने जाते याची पुढे आता चर्चा आहे. आणि ती कशी येईल. अनेकांची ही तक्रार असते की अभ्यासाला बसतो माझं लक्ष लागत. किती मुलांची तक्रार असते, अभ्यासाला बसतो लक्ष लागत. हे अगदी लहान मुलांचं आहे. जे काही ऑफिसमध्ये काम करतात त्यांना सुद्धा ती माहिती असेल त्यांचं काय नाईलाज आहे, तिथे ते लागतो, काय पर्यायच नाही. पण त्यांना समजा एखादं सर्क्युलर वाचायला सांगितलं तर मग तिथे मात्र अर्थ लागत नाही. म्हणजे जिथे थोडंसं मिलिटरी काम आहे तिथे लगेच लक्षात येतं की आपण काही एकाग्र होऊ शकतो. पुस्तक वाचायला दिलं तर वाचून आणून देतो, पण काय सांगितलं म्हटलं तर काय सांगताय, काय सिद्धांत आहे, कशाबद्दल बोलले, इतर हे बद्दल काय म्हणाले असं म्हटलं तर सांगताय. ही सगळी जी माणसाला नाही, ही एकाग्रता येत नाही. याचं कारण काय तर आपल्या समोर पुस्तक आणि आपलं मन त्याच्या बाहेर पुढतं अशी अवस्था आहे. जे काय काम करायला घेईल ते त्याचं जे काम असेल ते, आणि ह्या मनाच्या तिथल्या असण्याशिवाय काम होत नाही. चांगला हा आपल्याला अनुभव आहे. स्वयंपाक जरी करायला घेतला साधा तरी त्यात जर मन नसेल तर हा खाला ते काय हाल असतात ते खाणाऱ्याचे. जर समजा त्या स्वयंपाकात साधं मन नसेल आणि 4 वस्तू त्या भाजीत टाकायच्या असतील, त्यातल्या त्या अनवधानाने जर त्यातल्या 2 टाकल्या गेल्या 2 टाकल्या गेल्या तर काय होणार आहे आपल्याला माहितीच आहे. आणि ते का होतं हे पण माहित आहे. म्हणजे जर समजा तो एकाग्र असेल तर स्वयंपाकात तर असं पाहावं की बस त्यांनी संपलं का म्हणून विचारायची वेळ यावी, परंतु इतकं त्याचं ते चांगलं दर्जात आलं याचं कारण तो एकाग्र त्याच्या कामामध्ये. बस अशा तऱ्हेची एकाग्रता यायला, आतून धारणा यायला काय नक्की होतं. म्हणजे बरोबर विरुद्ध बाजूला आपण नेहमी म्हणतो की समजा अगदी हे लागले, काय मालिका लागली आहे आणि काय एकाग्र होत नाही, इतकं छान सगळं दाखवते, केव्हा संपली ते कळत नाही. एकदम 3.5, एकदम 4, एकदम 5 असं कळतं. एकदम मधला 4 ते 5 मधलं काय कळतच नाही. 3-5 पासून 3-30 काय 40 असेल तेपर्यंत मधला वेळ सुद्धा कळत नाही. इतकी एकाग्रतेची माणसाकडे नाही म्हणावी तर त्याला दर म्हणजे आता हेच समजा जपाला बसला तर 5 मिनिटांनी पहिल्या लक्षात पडदे करा किंवा काय जवळ करा, काय असेल ते लगेच ते. नंतर दूध ठेवलेलं आठवतं सगळं लगेच. फोन करायचा राहिलेला आठवतं. अमका असं ते बसलं की अमक्याला सकाळी फोन करतो म्हटलं तर जपाला बसलं की पहिली आठवतं. ते असलं काहीतरी होतं जे बाजूला जातं ते काय जातं मला काय ते आपल्याला शोधून काढायचं. मला काय ते कळते असं नाही पण शोधून काढतो आपण असं काय होतंय. तर तिथं जायला गेलं की एकाग्र होत नाही. इकडं मात्र अगदी ते उठलं की 3:30ला तरी ते म्युझिक वाजवलं काय ते सिरियलचं की मग अरे फोन करायचं तर लक्षातच नाही. इथं मात्र कसं कामाला बसलं की लगेच लक्षात येतं. किती तफावत आहे त्याच्यामध्ये. इकडे मात्र ते झालं सगळं संपलं की आठवण येते, अरे जाऊन यायचं होतं, अरे फोन करायचं असं एकदम वाटतं. हेच आपलंच आहे. हे दोन्ही हे काही दुसऱ्या कोणाचं असं होतं असं नाही. आपलंच जर हे दोन्ही होत असेल किंवा एखादा नामाला बसला आणि 1 तासाने उठला आणि म्हणला अरे तुम्हाला फोन केला लक्षातच नाही, नामाला बसलो आणि ब्रह्मोर गेलो लक्षात.
काय एकाग्रता तल्लीन झाली. मी काहीतरी काल्पनिक वर्णन करत नाही ना, कोणी काय दिसत बसला बाबा, 4ला जपाला बसला आणि एकदम 5ला आठवण झाली, अरे 1 तास गेला, असं काहीतरी झालं. आणि आपलं एक काम होतं महत्वाचं, आणि कुठं काय ते आठवलं सुद्धा नाही. असं काय झालं, असं काय होत म्हणजे होत असेल कोणाचं तरी, पण अगदी क्वचित होतं असं. सर्वसाधारणपणे बसल्याबरोबर कामाची आठवण, इथे मात्र बसलं की कामाचा विसर. म्हणजे ही आपल्याच जर स्थिती आहे तर ते कशाने होतात हे ओळखणं आपल्याला शक्य आहे. पण ते व्हायला मनाचं काय होतं, काय त्याची अवस्था असते की ज्यामुळे हे होतं, हे आपल्या समोर यावं म्हणून हा सगळा अभ्यास सांगितला. त्यांना सापडलेली कारणं त्यांनी काही, आणि याच्या बाबतीत त्यांनी या सगळ्याला योगाचा अवघडपणा जो आहे तिथे पण ते आले शेवटी. म्हणजे हे सगळं सांगणाऱ्याचं उत्साह जरी लक्षात घेतला तरी आपल्या अर्जुनासारखी स्थिती असते हे काय. त्यातल्या अर्जुन पण ही खूप जवळची गोष्ट आहे आपल्याला, म्हणून ते एवढं लागू आहे. अर्जुन म्हणे देवा, म्हणजे आता आपण जे उभे वाचले ते शेवटच्या गेल्या वेळच्या वेळी आणि पुढच्या काही. अर्जुन म्हणे देवा 421-21 तुम्ही सांगा की रामच्या कणवा परी न पुरोची स्वभावा मनाची. कणव म्हणजे आपल्याला माहितीये करुणा आहे, मनामध्ये खूप इच्छा आहे की हे व्हावं, यालाही यावं, त्याच्याकडून हे सगळं चांगलं व्हावं, असं सगळं वाटतंय तुम्हाला. याबद्दल मला काही शंका वाटत नाही. तुम्ही फार प्रेमाने आणि अगदी अगत्याने हे सगळं सांगताय की माझ्याकडून एकाग्रता व्हावी, माझ्याकडून नाम व्हावं, म्हणजे आपल्या भाषेमध्ये नाम व्हावं वगैरे, हे सगळं तुम्ही सांगता आहात. अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामची, कितीही तुम्ही आमच्यासाठी प्रेमाने कळवेने अगदी करुणा वगैरे वाटून हितबुद्धीने सगळं सांगा, परी न पुरोजी स्वभावा मनाची. मनाच्या पुढे काय आमचं चालत नाही. बसलो की घोटाळा होतो सगळा. काय त्याच्या हे सगळं समम काय शिरोग्रीवम वगैरे एक वेळ सोपं आहे हो, ते बसले ताट बसले झाले काम लगेच. म्हणजे ह्याचं काय करायचं ते, म्हणून म्हटलं बाहेरच्या 2 गोष्टी जमल्या. आता काय कमी खाऊन बसलं तर कमी खाल्लं, कारण उठल्यानंतर मग आपण जास्त खाणारच असतो. काय प्रश्नच नाही. उरलेलं नंतर मेकअप करू ना. समजा जर अगदी योग मागत लागला आपल्याकडे तर आपण काय म्हणू, ठीक आहे बाबा आता कमी खायचं ना, ठीक आहे अंशपोटी करू, आमके करू, काय ते करू. म्हणजे ही गोष्ट पण शक्य आहे. असं हेही शक्य आहे की मी ताट बसावं, अमकं करावं, एकाग्र दृष्टी वगैरे सगळं ठेवावं, ठीक आहे. मनच काय करू तर ते काही मला जमत नाही. परी न पुरोजी स्वभावा मनाची, हे काही आम्हाला जमत नाही. तर ते कसं करावं. मन हे कैसे केवळ हे सगळं आपलं वर्णन केल्यासारखं काय. ऐसे पाहो म्हणून तरी न सापडे. कुठं आहे हे बघायला जावं तर सापडत नाही, इतकी सूक्ष्म वस्तू आहे असं त्याचं म्हणणं. एखादी बारीक टाचणी पडली किंवा सुई पडली किंवा एखादा कण पडला तर माणसाला सापडायला किती कठीण पडतो. एखाद्या फरशीवर पडला, घरात उडवलं काही हातातलं, मोहरीसारखी गोष्ट एखादा कण उडवला तो हुडकून काढणं कठीण आहे, इतकं ते लहान आहे. ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. मन हे कैसे केवळ आहे. ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. हे रवी रहाटावा या थोडे त्रैलोक्य. दुसऱ्या बाजूने बघायला गेलो तर ते आपलं आता इथं होळीवर वगैरे ते तसं. दुसऱ्या बाजूने बघितलं तर आता आपल्या गावी, आता आपल्या घरी, आता 10 वर्षापूर्वीच्या परिस्थितीत काय कुठं जाईल त्याचा काही पत्ता नाही. म्हणजे पहावया रहाटा त्रैलोक्य थोकडे. अक्षरशः अशी त्याची परिस्थिती दुसऱ्या बाजूने दिसते. त्रैलोक्य नाही त्याला कमी पडतं, इतकी त्याची एरवी रहाटावया त्रैलोक्य थोडे. थोडं पडेल, जग थोडं पडेल एवढं ते हिंडू शकतं, एवढं ते आहे. आणि ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी तेव्हापासून आहे. चिंता तेव्हापासून आहे. मरकट समाधी कार आहे म्हणेल या राहील महावातू. वारा थांबवा किंवा माकडाने समाधी लावावी. त्याचं उदाहरण चाललंय हा, माकडाने समाधी लावावी. अशा तऱ्हेचं हे मनाचं काम समाधी लावायचं. तुम्ही म्हणताय सगळं आमच्या हितासाठी म्हणता, सगळं कराय, पण हे नाही जात. जे बुद्धी ते सडी. म्हणजे आम्ही ठरवलं त्या बुद्धीला पुरून वरतं आणि ते करू देत नाही. बुद्धी ते छळी, साध्या भाषेमध्ये निश्चया ते टाळी. जे सगळं आपलं जे होतं ते बरोबर लिहिलेलं आहे इथं. 700-800 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय की काय होत असेल. धैर्य असे हातबळी मिळवून यायचं आहे, त्याला टाळून जाईल निश्चयाला हे देईल. काय ते जे विवेकाते भुलवी. आपण नाही का ठरवत सगळं, गेल्या वर्षी म्हणलं तसं, गेल्या वेळेला म्हणलं तसं 1 जानेवारी तसं. जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी. कसं काय काय करेल. पैसे दे तरी हिंडवी दाही दिशा. जागेवर बसून हिंडवते. काय ज्ञानेश्वरीत नाही असं नाही आहे. आपली अवस्थेचं प्रतिबिंब आहे.
अर्जुनाच्या रूपाने मांडलेलं आपल्या अवस्थेचं प्रतिबिंब आहे. जे विवेकाते फुलवी संतोषाशी बैसिले तरी जे निरोधिले घे वाव जया संयमोची होय सावावो ते मना आपुला स्वभाव सांगिले काही म्हणून मन एक निश्चळ राहील मगा आम्हाशी साम्य येईल हे विशेषही न घडेल तयार होणारच नाही आपल्याच्यानं काही होणार नाही असं म्हणल्यासारखं झालं. मग आता अशाही माणसाला ते वळवताय हे आपण बघू. त्यांचं म्हणणं काय की कृष्णाचं म्हणणं असं म्हणजे जसं महाराज म्हणतात हो खरंय असं म्हणताय हे खरंय असं शक्यच नाही म्हणणार तर म्हणणार तो पुढच्या वेळेला येणार नाही ऐकायला. महाराजांचं कसं असतं तसंच आहे. कृष्णाचं मला महाराज म्हणायचं नाही कृष्णाचं आवडतो मला कारण त्याच्यामध्ये सगळ्या पूर्णता आहे त्यामुळे ते सगळं आलेलं आहे. तर त्याला हे माहितीये की याला आता काय प्रपंच करून परमार्थ करावं महाराज जे म्हणतात ते सगळं ती नुसती युक्ती आहे त्यांची. त्यांना माहिती आहे ते सगळं की हे प्रपंचाला वाईट म्हणणार बोधवचनात आहेच की प्रपंचाला वाईट म्हणणारा साधू आपल्याला आवडत नाही. त्याला सांगितलं हे काय प्रपंच म्हणलंय सगळं सोडून तुम्ही भगवंताच्या मागे लागायला पाहिजे पुढच्या वेळापासून करते 10 कमी 20 कमी कमी शेवटी इकडेच राहायचे. तर ते म्हणतात वा प्रपंच तर करायलाच पाहिजे तो छानच आहे आपल्याला 4 माणसं पाहिजे व्यवहार पाहिजे त्यामध्ये असं सगळं होणार मारामाऱ्या होणार नोकऱ्या मिळणार जाणार पैसे येणार हे होणार हे सगळं पाहिजेच की यात कसा भगवंत ठेवायचं ते आपण बघायचं फक्त म्हणजे झालं. महाराज म्हणायचे गळ गोकुळासारखं भरलेलं असावं फक्त परमात्मा त्यात असावा म्हणजे झालं. किती बारीक भाषा महाराज कसं गोकुळासारखं असावं म्हणले. आता ते कोण मान्य करत नाही पण सोडून दे त्यांच्या भाषा लक्षात गोकुळासारखं वगैरे नको तर गोकुळासारखं असावं घर म्हणले मोठ्या माणसाने मुलामुळे सोडा पण सगळ्या माणसांनी घर भरलेलं असावं गोकुळासारखं असावं म्हणजे चांगली गोष्ट आहे. फक्त त्यात जो गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा होता तो त्यात हवा. तसं हे कृष्णाचं काम मला जशा भाषेत सांगायचं ना तसं त्यामुळे ते लढीवाळा आणि बरोबर आपली परिस्थिती लक्षात घेऊन आहे बोलत हासी ते तैसेच तू म्हणतोस ना खरं तसंच कृष्णासारख्याने तसंच आहे म्हणायचं काय होत सांगितलं पाहिजे असलं काही चालणार नाही तुला उद्यापासून करावं लागेल तो उद्या येणारच नाही ना तर असं नाही तर तू म्हणतोस ते खरंय बाबा या मनाचा खीर चपळची स्वभाव बघा अगदी कळतं बरं काय ज्ञानेश्वरी सुखसव मराठी कळते बघा आपल्याला कारण आज आहेच ते सगळं ते प्रतिबिंब आहे त्यामुळे दिसतं राहील या मनाचा खीर चपळची स्वभाव बघा परी हे सुरू झालं असं आहे ज्ञानेश्वरीचं काम सावकाश वाचावं लागतं जरा काय गडबड करून उपयोगाची नाही कारण का तिथं त्यांनी पण तसंच केलेलं आहे. तेव्हा कृष्ण म्हणतो बघा साचची बोलते हाच खरंच आहे भयंकर चपळ आहे. चपळ मन माझे नाही का तेच किती आवरीचा तर स्वभाव बघा त्याचा स्वभावच आहे तो लक्षात ठेव. परी वैराग्याचे आधारे घरी वैराग्य आलेला म्हणून त्याचा उल्लेख केला बरोबर संबंध असतो वयाचा दुसऱ्याशी. तर परी वैराग्याचे आधारे कारण त्यावेळेला त्यांनी जज केलं की अर्जुनाची भूमिका परिशिली आणि अंदाज घेतला की हा किती पाण्यात आहे कुठे आहे हा अंदाज घेतला. पण शिकवणार नाही तर गुरु अंदाज घेतो तसं नाही की ह्याला किती कळलं किती ह्याच्यात तळमळ आहे किती ह्याला करायची इच्छा आहे हे जसं जज करतात तसं ते जज करताना त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्याकडे थोडं कमी ना वैराग्य आहे म्हणून हा विचारतोय काही विचारणारच नाही गोष्ट असं लक्षात आलंय. ते त्याचाच उल्लेख आता फक्त स्पष्ट केला. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावे आज नाही होणार हे असं जे पुन्हा जसं समजावून देतात ते नाही येत तसं गाणारा जसं शिकवायला गेल्याबरोबर तो लगेच करतो तसं हे आता कशी येणार ताम त्याच्यासारखी. मग तो काय म्हणतो तू असं काय पहिल्यांदा हे असं नुसतं सांगा मग ते मग तुला कळेल ते मग साहेब असं कर मग असं करत ते आणि एक दिवशी तुला हे नक्की हे जसं सांगावं तशा भाषेमध्ये हे अगदी साध्या कसं आहे बघा की वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलीने एके अवस्था कधी ना कधीतरी ते नक्की होईल. आपल्याला हे असं पाहिजे असेच बरोबर पाहिजे हे होणार असं म्हणणार आहे आणि कधी ना कधीतरी होणार. का होईल ते असं कसं होईल जे चपळ गोष्ट आहे ती उद्या स्थिर होईल असं तुम्ही म्हणता तर अशी कशी स्थिर होईल ती जी ती चपळच राहणार आयुष्यभर. म्हणजे आपल्याच शंकेचं मन आहे शंका करू म्हणे त्यामुळे आपल्याला लगेच हे शंका येणार त्याचं उत्तर दिलेलं आहे का जे या मनाचे एक निकी एक त्याचं बरं आहे बघ तुला सांगतो मनाचं एक बरं आहे तुझं मन नाही एकाग्र हो ठीक आहे असू दे हे असंच असतं हे फार खट्याळ आहे अमकाय सगळी पार्श्वभूमी सांगितली वैराग्याच्या आधारे होण्यासारखं आहे पण तरी सुद्धा हे कसं होईल हे तुला सांगतो.
या मनाचे एक अनिके. त्याचं एक बरं आहे, जे हे देखिले गोडीच्या ठाया सोके, हे त्याचा स्वभाव चांगला आहे. एवढं लक्षात ठेव. कसं बरोबर आपल्या मोत्याला आणले की बाबा त्याचं एक चांगलं आहे, त्याला जे एकदा देखिले गोडीच्या ठाया सोके, सोकावलंय म्हणत नाही का आपण, खायला सोकावलंय. रोज त्याला अमकं घाला तमकं घाला तमकं घाला, उद्या उजाडलं की म्हणतो आज काय. तसं आपले धिंड काढली तरी तो सोकावला. तुम्हाला आठवत असेल ना गोष्ट, शंकर पाटलाची बायका शंकर पाटलांची गोष्ट जशी आहे. अहो धिंड काढली तरी त्याला असं वाटायला बस आता सुरू करा परत, एवढ्यात काय. असं कसं संपलं कसं, अजून चालू पाहिजे. मिरवणूक वाटत होती ना ती, त्यामुळे घोटाळायचं तुम्ही आठवड्यात. तर तसं हे आहे, मनाचा स्वभाव आहे, ते सोकावतं. एकदा जर हे देखील या गोडी त्याला पाहिला आणि जर गोडी लागली, म्हणजे तेवढं पाहिलं पाहिजे आणि तेवढी गोडी लागली पाहिजे. हे जर तुला जमलं तर ते सोकावेल. तू असं काय करतोस, जमेल की त्याला ते. म्हणजे महाराजांच्या, समजा एक महाराजांचं चित्र आहे आणि एकाग्र होत नाही, पण महाराज पाहण्यातली गोडी जर त्याला कळेल आणि सारखं पाहिलं ना तर ते पाहतच राहील. काय सोपं करून सांगितलं एकदम पहा, की तू काय काळजी करू नकोस, एकाग्र होत नाही ना ते. पण त्याचा स्वभाव आहे ना की मनाचे एक निके ते बरं आहे, जे हे देखिले गोडीची ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखाची कवितिके दावीत जायचे. म्हणून रोज देवाला देखील या ठाया सुखे जाऊ दे. आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे कसं असं कसं होईल, हे एवढं अवघड काम आहे, तुम्ही सोपं आहे म्हणताय, असं कसं काय होईल, तर असं कसं काय होईल पाहायचं असेल तर अगदी जी लहान मुलं आहेत त्यांचं बघा, त्यांच्याकडे तसं मनाचं बघा कसं बोलणं असतं. त्याला जर तुम्ही रोज उठून संध्याकाळी देवाला नेणार, 6 वाजले की ते विचार, समजा तुम्ही 6 वाजता त्याला देवाला घेऊन जाता, तर 6 वाजले की विचार आपण जायचं देवाला. ठाया सोके, ते 6 वाजले की देवाला जायचं. पण तुम्ही रोज त्याला 6 वाजता बागेत न्या, आपण बागेत जायचं 6 वाजले. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्यांचं म्हणणं काय की देखील या गोडीची ठाया सुके, असं त्याचा स्वभाव आहे. तर आता त्याला कशाचा अनुभव द्यायचा हे तू ठरव. ते जर एकदा ठरवलं तर हे अवघड नाही काम. त्याला उठल्याबरोबर सकाळी जर 7 वाजता एकदा ज्ञानेश्वरीचे 25 वेळ वाचायचे हे जर लागलंच समजा, तर उठलं की ते ज्ञानेश्वरी पहिल्यांदा काय म्हणेल, एकदा वाचून टाकूया असं म्हणेल. आपलं काय ठरलंय बॉस, आपल्याला सांगितलं गुरुनी सकाळी उठले की 25 वेळ वाचायचं, जा. सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता उठलं की आपले 25 वेळ वाचायचे. काय पहाटे 5 ला उठलं 25 वेळ वाचायचे. 25 वेळ वाजले की जायचं. म्हटलं की ते उठलं की ते त्याच्याशिवाय समजा तुम्ही त्याला जोडून दिलं की चहा पाणी काही घ्यायचं नाही, तर थोडस युक्तीचे नियोग आहे. तर चहा पाणी काही घ्यायचं नाही येते उठल्याबरोबर, मग कसं करूया, आधी वाचूनच टाकू, पण त्याच्याशिवाय ते चहा पण नाही मिळणार. ते सुद्धा देखील ठाया गोडी सोकेच आहे, तर तिला जोडून द्याला. सगळा युक्तीचाच योग आहे हा. मग आपल्याला ते कशाला सोकावलं, ते त्याला उठल्याबरोबर काहीतरी चहा कॉफी पाहिजे, काय दूध पाहिजे, ठीक आहे, त्याचं ठरलंय ना ते. तिथे ते आताच आधीच सोपावलेलं आहे. त्याच्या आधी थोडंसं त्याला जरा अनुभव सुखाची बघतो, त्याला थोडासा हा अनुभव द्या की त्याच्या आधी दूध प्यायच्या आधी त्याला सांगेल बघ, दूध प्यायच्या आधी तुला 25 वेळा वाचायला लागेल. मुलं अगदी उठली की पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचून घेऊया. बघा तुम्ही, खरंच हे अगदी घडण्यासारखी गोष्ट आहे की ह्याच्या आधी आपल्याला 25 वेळा वाचले की आपल्याला 25 वेळा वाचले की दूध मिळतं, ह्यासाठी वाचतील वाचू नये. तरी महाराज आपल्याकडनं नाम कसं करून घेतात, असंच करून घेतात की तुम्ही काय प्रपंचाची काळजी करू नका, जाऊ दे. त्यानिमित्ताने तो म्हणतो ते प्रपंचाची काळजी करणार ना, जाऊ दे मी नाम घेतो म्हणतो. असं तरी का होईना होऊ दे, पण ते तसं करून घेतात आणि हळूहळू नाम घ्यायची सवय लागते. मग ते काय प्रपंचाचं काम आणखी सोपं होतं. आणि मग ह्या गेल्या वेळेला आपण बघितलं बघा बघितली की धडसेन जे होईल वगैरे वगैरे असं होतं बघ, की जर असा मनुष्य करायला लागला तर त्याला त्याचा प्रपंच सहज जमेल असं होतं नंतर. कारण प्रपंचामध्ये या मनाच्या व्यग्रतेमुळे जे निर्माण झालेले धोके आहेत सगळे ते टळतात आणि मनुष्य बरोबर त्याला काय करायचं त्याच्यावर एकाग्र होतो. स्वाभाविकपणे काम त्याचं चांगलं होतं. नाम नाही काही करीत, नावाने फक्त अनुभव बदलला, त्याची एकाग्रता वाढवली, हे सगळं केल्यामुळे मग पुढचं कॅटलिस्ट म्हणायचं नाही का, नावाला सायन्समध्ये असतो तो सुद्धा काही करत नाही तरी ते जाणतो, तो त्यात असला की कामं घडतात. तसं ते आहे, तसं ते कॅटलिस्ट सारखं काम आहे. ते येऊन काय तर ते काय तुमच्या परीक्षेला पास करणार आहे, पण परीक्षेला पास होण्यासाठी एकाग्रता लागते, ती त्याच्या आधीच्या नामाने मिळते. ती नामाने कशी मिळते, तर एका ठिकाणी नाम घेत बसला म्हणजे त्याला ते मनाला सवय होते की हळूहळू सुखाचे अनुभव सुखाची, मग ते हळूहळू त्याला गोडी लागते, ते करतं. त्यापोटी काय होतं, व्यग्रता निर्माण करणारे जे विषय आहे ते बघायला वेळच राहत नाही त्याला. व्यग्रता निर्माण करणारे विषय नाही, म्हणजे समजा सकाळी उठला आणि तुम्ही पेपर नाही वाचला तर संध्याकाळपर्यंत डोक्याला काय विशेष नाही असं होतं काही वेळेला, त्यामुळे वाचावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे.
दिवसभर विषय काय बोलायला. ते सकाळी वाचल्यामुळे काय होतं, मग अगदी फार अमेरिकेपासून सगळे विषय आपल्याला मिळतात आपल्या गल्लीपर्यंत. असं सगळं होतं. म्हणून मग ते कशाने झालं, ते व्यग्रता का आली. मग ते काय होतं, सकाळी ते वाचलं म्हणजे मग 10 वाजता नामाला बसलं म्हणजे मग ते लक्ष लागत नाही. 7 वाजता आधीच त्याच्या आधी पेपर बघितला, त्यामुळे ते लक्ष लागलं नाही. मग तो वाचला तुम्ही समजा, काही विशेष नाही डोक्यामध्ये, तर बसले की जप सुरू झाला. व्यग्रतेचं प्रमाण का कमी झालं, तर या विषयाला वेळ नाही राहिला. तो वेळ नाही राहिला म्हणून हे झालं. तर नामान काय झालं नाही, नाम घेण्याचा वेळ वाढला, पर्यायी व्यग्रता निर्माण करणारे विषय कमी झाले, त्यामुळे मनाची व्यग्रता कमी झाली. म्हणून इकडे काय सुरू झालं, तर इकडे त्यामुळे आता ते कामाला काय, आता त्या कामाला अडचण नाही व्यग्रतेची, म्हणून एकाग्रतेने अभ्यास झाला, म्हणून त्याचे मार्क वाढले. आता हे काय गणित आहे बघा. अशा मार्गाने ते आपल्याकडून करून विवेचना असं समजलं. मग मनाचं एक बरं आहे म्हणले, मनाचे एक निके जे हे देखील गोडीची आस्था सोके. पण आपल्यालाच असं वाटतं ज्ञानेश्वरीत माझं लक्ष कसं लागणार, मन नाही लागणार. असं कुठे लक्ष लागण्याची काही यंत्रणा नाही, बटन दाबलं की ज्ञानेश्वरीत लक्ष लागेल असं कसं होईल. असं नाही होणार. वाचून बघा म्हणजे हळूहळू लक्ष लागेल. 25 वेळ वाचल्या, 50 वेळ वाचल्या, मग ते हळूहळू. मग आता त्याच्या समोर असा पर्याय असतो की ते काय जे 4 गोष्टी ज्या व्यग्रता वाढवणार आहेत त्यात एक ज्ञानेश्वरी निर्माण झाली. आता त्या 4पैकी 3च करायला वेळ आहे. मग त्याच्या त्या उरलेल्या 3, त्यामुळे एकाचा व्याप कमी झाला चित्ताचा. हे जर लक्षात आलं एकला तर मनुष्य आणखीन एक वेळेला नाम घेईल, एक वेळ आणि ज्ञानेश्वरी 25 वेळ 50 वेळ वाचेल आणि म्हणाले उरलेल्या वेळेचा अभ्यास करू. संपलं. त्याच्या अभ्यासात काय करता आलं. त्याला ते रोज दाखवल्यामुळे त्याला गोडी लागली आणि गोडी लागल्यामुळे पुढचं केलं त्याने. असं मनाचं स्वरूप आहे. ही पहिली सुरुवात. आता पुढचं त्यांचं हे आपण आर्ग्युमेंट बघा कसं. एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी. खरं सांगू का, हे एकाग्र होत नाही हा मनाचा स्वभाव आहे. हे खरं आहे पूर्ण. ते जमणारच नाही, ते नाहीच होणार. तुला जमत नाही यात काही विशेष नाही. सगळ्यांचं तसंच होतं. किती बरोबर महाराजांची सगळ्यांचं असंच होतं. तू काही काळजी करू नकोस. आपलं काही महाराजांच्या ते काही आठवत नाही. लोक नाही का डोळे भेटले की म्हणतात महाराजांसमोर महाराजांचे काही येतच नाही. कसंही काहीतरी येतं ना आपण, असं मी विचारतो. डोळे भेटल्याबरोबर काहीतरी समोर ते काय येतं, काहीतरी दुसरंच येतं. मग जे काही दुसरं येतं ते का आलं. तसे महाराज तुम्ही डोळे उघडलेले असताना तुमच्या समोर असतात का, नाही. मग जे डोळ्यासमोर असतं ते डोळ्यासमोर भेटल्यावर येतं. असं काहीतरी गणित आहे. ते काय येत नाही, तर आपण डोळे उघडे असताना ते पाहिलेलं नाही म्हणून आपल्याला ते येत नाही. ज्या प्रमाणात तुम्ही आता एखादा ऍक्सिडेंट झाला माणसाने जाता येतं त्याला ते त्या पेपर मधलं चित्र दिसत असतं. पण डोळे म्हटले की लगेच ऍक्सिडेंट चित्र समोर आलं तर वाटत. 5 वेळा मी ते दिवसात बघितले. 5 वेळा मी थोडंच महाराजांच्याकडे जाऊन आलो घरामध्ये. आपल्या घरात महाराजांचा फोटो असेल किंवा काय गुरूंचा फोटो असेल, काय भगवंत असेल, तर घरातल्या घरात देवाला अनेक वेळा जाणारे लोक किती असतील. म्हणजे एक चळ म्हणून मंत्रचळ म्हणून बरं का आपलं जर आपलं जाता येतं असं नाही. एक प्रयोग म्हणून काय होतंय हा प्रयोग करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर मनुष्य काय एक समजा पूजा वगैरे त्यांनी राखली, त्यानंतर एकदा पुन्हा त्याची कामं आवरली, वेळ आहे म्हणजे 2 मिनिटं जाऊन समोर बघून आला, तर तो ज्या वेळेला संध्याकाळी जपाला बसेल असेल 5 वेळा तो गेलेला असेल तर डोळे भेटले की डोळ्यासमोर तुमची मूर्ती येईल. जसं काहीतरी दुसरं येतं तुम्हाला तो ऍक्सिडेंटचं चित्र येतं, तसं हे नाही का चित्र येणार. ते चित्र तितक्या वेळेला तरी निदान समोर आहे का असं. मग त्यामुळे ते येत नाही हे ओळखून काढायला सांगितलं. आणि म्हणतात कसं किंवा हे असंच सगळ्यांचं होतं, जर आपण थोडंसं विचार करूया हे कसं का होतं असं करत करत ते मुद्द्याला आणतात. आता त्याला पुढचा मुद्दा काय सांगितला, एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिगती कही. बघा हे सगळं मराठी आहे आणि कळते बघा. जे अभ्यासी नरिगती कही तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही. म्हणजे आता काय आहे, आता सगळ्यांच्या बरोबर पहिल्यांदा बसवलं कसं टप्प्याटप्प्याने ज्ञानेश्वर काय मी काय कसं सांगतात त्यांची आर्ग्युमेंट मध्ये आहे नाही का, वकिलीमध्ये हे आहे तसं हे वकिली पिवळी वकिली आहे आणि भगवंतासाठी आहे त्यामुळे तिचा उपयोग आहे. तर कसं आहे की सार्थक आहे, म्हणजे उपयोग म्हणजे ह्या वकिलीचा पण उपयोग असतो पण ह्या वकिलीचा उपयोग सार्थकासाठी आहे. तर एरवी विरक्ती जयासी म्हणजे पहिल्यांदा म्हणले काय सगळ्यांचं असंच होतं त्यामुळे असं होणारच, तू काय काळजी करू नको. नंतर काय म्हणले, तसं जर पाहिलं खरं म्हणजे तर ज्याला विरक्ती नाही समजा, जो कधी अभ्यास करीत नाही त्याला कळणार नाही यात काय विशेष आहे का, नाहीच की कळणार. म्हणजे आता एकाग्रता अभ्यासात होत नाही बरोबरच आहे. हो होणारच नाही, अरे सगळ्यांचीच होत नाही, तुझी पण होणार नाही, स्वाभाविक आहे. पण आता तू लक्षात घे की रोज जो टीव्ही बघत नाही, हळूहळू एक स्टेप समजा रोजच जो टीव्ही बघतोय असं रोजच जो हिंडायला जातोय, रोज कधी अभ्यास काय करतोच नाही, तर त्याचं ते कसं होणार आहे, मार्क कसे पडणार.
नाहीच पडणार की म्हणजे तू काय करतोस आता काय म्हणायचं नाही तसं काय म्हण. आणखी एक टप्पा पुढचं सांगितलं, एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नाही घेती काही. त्याचं काय अनुवाद करायला नको मराठी असलं की नाही तर ज्ञानेश्वरचं किती समजावून सांगावं लागतं, पण हे किती पटकन कळतं बघा. एरवी व्यक्ती जयासी नाही जे अभ्यासी नाही घेती काही तया नागडे हे आम्ही न म्हणू काही. आम्हाला नाही करणार, आम्हालाही असं वाटतं. परी परत एकदा परी म्हणजे यांचं सुरू झालं का पुढे आपल्याला काय सांगायचं ते आलं आता असा अर्थ झाला. तर ते आपल्याला काय सांगायचं त्यांना, यमनियमांच्या वाटा नवचिते वैराग्याची सेन करीते केवळ विषय जळी ठाकीजे उडी देऊनी. या आलिया जालिया मानसा काही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चय होईल काही कैसे सांग. जमेल का? एकाग्र होत नाही म्हणतो, सगळं खरं मन आवरत नाही म्हणतोस, पण मन आवरण्याचा समजा एखाद्याने अभ्यास केला नाहीये. कसं आहे भाषा, मन आवरण्याचा एखाद्याने अभ्यासच केला नाही. विरक्तीची त्याच्या ठिकाणी कुठं आठवण नाही, विरक्ती नाहीच आहे कुठं, अभ्यासही केला नाही, तर त्याला हे कळणार नाही. बरोबरच आहे. कुठला नियम एखादी गोष्ट समजा मनाला नियमन करण्याची, काही वळण लावण्याची ज्यांनी काही केलीच नाही, वैराग्य तर त्याच्या गावीच नाही, आठवण नाही, से न करीजे आठवण सुद्धा नाही वैराग्याची काही, अखंड विषयामध्ये बुडून राहिलेला आहे. आणि कधी युक्ती मनाला हे करायला लावण्याची जी युक्ती आहे त्याची कुठली युक्तीच कधी अंमलातच आणली नाहीये, तरी निश्चय होईल काय पैसे सांग तर मग मन तयार होईल असं कसं म्हणता येईल? नाहीच होणार, कारण आपण यातलं काही केलंच नाही. म्हणून मनाचा निग्रह होईल ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगन होईल कशा पाहू. तरी योग साधन तुके ते आगवीची काय लटिके. आता त्याच्या पुढचं आम्ही जे सांगतोय ते काय चुकीचं आहे जे हळूहळू टप्प्याने तू म्हणतोस ते बरोबर आहे, लक्ष लागणार नाही, मन कधी कोणाच्या ताब्यात आलेली नाही आजपर्यंत, ते दुर्निर्णय झाला, अमकाय तुमकाय सगळं खरं आहे. मग म्हणले हे खरं आहे, पण त्याला जर गोडी लागली तर ते हळूहळू तयार होतं, ज्याची गोडी लागतं तिथं ते एकाग्र होतं, हे खरं आहे की नाही असं. आणि मग आता म्हणले आता ज्यांनी विरक्ती नाही त्याला काय मन एकाग्र होणार आहे का? नाही होणार. त्याच्या पुढचं आता काय तर थोडेसे नियम पाळायला पाहिजेत, थोडी वैराग्याची आठवण तरी निदान ठेवली पाहिजे, सारखं पेहाच्या इंद्रियांच्या विषयामध्ये बुडून राहू नये. आणि जालिया मानसा काही युक्तीची कापी, काहीतरी थोडस युक्तीने वागायला नको का मनाला ताब्यात आणायचं. म्हणजे हे जे उपाय आहेत सगळे ते जर नाही केले तर ते मन काय एकाग्र होईल असं तुला वाटते? त्याच्या पुढचं झालं काम. आणि आता त्याच्या पुढचं काम हे जे सगळं मी सांगतोय हे काय चुकीचं आहे का? हे सगळं मी सांगतोय ह्याला काहीतरी अर्थ आहे. म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगन होय कैसा भाव. तरी योग साधन जितुके ते आगवीची काय लटिके. हे काय सगळे योग साधन, ही जी सगळी योगविद्या आम्ही सांगतोय 6व्या अध्यायामध्ये ही काही सगळी खोटी आहे. पुरी आपण काही अभ्यासानं ठाके ह्याची म्हणे. तुला अभ्यास करायचा नाही हे सांग, हे शेवट ते आपल्याला आता लागू आहे का नाही तुम्ही बघा. कसं आलेलं आहे आर्ग्युमेंट तेवढं समोर ठेवावं म्हणून मी या सगळ्या वेळेला मला तुला अभ्यास करा. आपण शेवटी जे मुलाला आपण सुरुवातीला म्हणतो ते तिने आपल्याला शेवटी म्हणतो नाही मुलाला अभ्यासात कमी मार्ग पडले नापास झाला काय ते झालं म्हणजे मग आपण त्याला सुरुवातीला फायलावर घेताना म्हणतो तुला अभ्यास करायला ते आधी सांग असं आपण म्हणतो. ते त्यांनी शेवटी म्हणतो बरोबर. तू नापास होणारच की आता काय करणार होतं असं. 50% निकाल नाही तरी नापासच असतात. आपण सर्वसाधारण पाहते निकाल कसे असतात. वर्गाचे निकाल बघा 50% म्हणून नापास होतात म्हणजे सगळं होतच असते त्यामुळे हे होणारच, त्याला काही इलाज नाही. आता आपण समजा जर पूर्ण पेपर लिहिला नसता आपला अभ्यास तर कुठे कधी कोण पास झाल्याचा इतिहास आहे हे आपण हे जर आपण व्यवहारात म्हणलं सगळं तर कसं वाटेल. तसं हे परमार्थाबद्दल चालू आहे. एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी 6व्या अध्यायाची बैठक लक्षात की ते आपल्याला एका जागी बसा का म्हणतात, थोडस व्यवस्थित हे करा असं का म्हणतात, थोडस का विना विषयाचे चालू ते कमी करा, थोडस इतकं बघायला पाहिजे असं नाही, इतकं फिरायला पाहिजे असं नाही, इतकं खायला पाहिजे असं नाही, सगळे मुद्दे घेते, इतकं झोपायला पाहिजे असं नाही, काय कुठल्या बाजूने ठेवले, इतका विहार आहार सगळी आधीच दिली सगळी, मग इतकं सगळ्याची गरज नाही. त्यात सुद्धा थोडीशी युक्ती, त्यात थोडंसं समत्व, थोडंसं असं जर केलं तर हे काही अवघड आहे का असं म्हणायचं आहे. कारण हे जे साधन सांगितलं हे सनातन साधन आहे. हे उपनिषदापासून सांगितलं ना आतापर्यंत आहे. जिथे कुठे नॉन सोर्स आहे माणसाच्या ज्ञानाचा तिथे हे साधन सांगितलेलं आहे.
आणि म्हणून त्यांचं म्हणलं तरी योग साधन तुके ते आघवेची काय आलं टिके तरी आपण अभ्यासानं ठाके. आपण अभ्यास करीत नाही त्याला काय करावं. अंगी योगाचे बळ होय तरी मन केतुले चपळ. आता मात्र त्यांनी सरळ सरळ दोन पारड्यात दोन गोष्टी टाकल्या पुढच्या वगैरे बघा की अंगी योगाचे बळ होय तरी. आता हे योग म्हणजे जो व्यवहारातला आपण जो म्हणतोय तो योग आहेच आहे, पण त्याच्याबरोबर हा फार मोठा योग आहे की ज्याच्यामध्ये मनापर्यंत सगळं गेलं. शरीराचं बाह्यस्थिती आतली स्थिती आणि ती जी धारणा आहे तिथपर्यंत धारणाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आपण. तर त्याचे जे मुद्दे आहेत ते सगळे घेण्यापूर्वी हे सगळं लक्षात यावं म्हणून एकदा बैठक केली बघतोय आपण ही आणि त्या अवघ्या समजून आपल्या. तर ते जे म्हणून सगळं सांगितलं तो सगळा योग, तो जो योग आहे अंगी योगाचे बळ होय तरी मन केतुरे चपळ काय मादादी हे सगळं आपण आहे. तेच अर्जुन म्हणे निके. आता तोच म्हणतो बरोबर आहे. मीच अभ्यास केला साऱ्या भाषेत. मला मार्क काम पडले, मी नापास का झालो तर मी अभ्यास केला. आणि खरं सांगायचं तर माणसाकडून त्याची चूक झालेली बदलणं यापेक्षा कठीण गोष्ट केला म्हणजे पटत नाही. बघावा मी चुकलो हे अत्यंत कठीण वाक्य आहे. दोन शब्दांचं वाक्य आहे पण मी चुकलो किंवा माझं चुकलं हे वाक्य सर्वात कठीण मराठीतलं वाक्य असं वाटतं मला तरी. असं का चुकलो हे सांगेल ते बाकीचे लोक कशी जबाबदार आहेत ते सांगतील. मग ते तसं झालं म्हणून असं झालं म्हणून सांगतील. सगळं सांगतील हे चुकलो किंवा माझं चुकलं काय हे कठीण का. अर्जुनाच्या बाबतीत सुद्धा ते कठीण आहे कारण ते आपल्यासारखंच आहे त्याच्यासारखं आपल्या. म्हणून शेवटी हे तयार झाला. अर्जुन म्हणे निके देव म्हणत होते मी म्हणताय ते बरोबर आहे माझंच चुकलेलं सगळं अभ्यास करीत नाही आम्ही म्हणून असं होतं. कारण योग बळेशी न तुके म्हणून बळ आहे बरोबर आहे ते बाहेर नेतं हे खरं आहे ते दुर्निग्रह आहे अमकाय तमकाय ते अटक्यात येत नाही वगैरे सगळं खरं म्हणताय तुम्ही. पण योगबळापुढे त्याचं काय असं झालं शेवटी. निकाल काय झाला शेवटी की मनोबळाच्या पुढे योगबळाचं काय झालं. परी तोच योग कैसा केवी जाणो आम्ही येतुरे दिया म्हणून म्हणावे मना तेजी म्हणून हवे. आम्हाला तो योग सगळा नीट कळला नाही म्हणून केवळ आम्ही ते मनाचं काढलं. आपण महाराजांच्याकडे काही जर सबब सांगत असू ना तर त्याला हे आता लागू करायचं. व्यवहाराची आता आपल्याला बघायचं ऍप्लिकेशन कसं आहे तर महाराजांच्याकडे आपल्याला काय जर सांगायचं वृत्ती आवडत नाही आमक होत नाही तमक होत नाही काय जग होत नाही काय जे आपल्याला त्यांना आठवण होत नाही त्यांची काय तुम्हाला कसं म्हणायचं तसं म्हणा. ते जे काय म्हणायचे मला हे प्रपंचाची अडचण सांगेल बुद्धीची अडचण काय कशाची अडचण सांगणार जी 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 म्हणून अडचण जिला आपण आम्ही सबक म्हणतो ती जर आपण सांगणार असू तर त्याच्या बाबतीत हे सगळं लागू करून आणि मग बघायचं की ह्याच्यात ते बसतंय का. तर आपलं एक्सक्यूज नसेल तर एक्सक्यूज नाही आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. त्या कामाची बाह्य बाजू आपण ठेवायला आता त्या बाजूचे आणखी 2-3 अडचणी पण पुढे आहेत. तर त्यातली एक अडचणीची जरा शेवटी बघितली. एकंदरीत काय आपल्याला प्रकार सांगितले ते करायला ते बघूया. आता या 2 बाजू बाह्य आतल्या पाहिल्या याच्यात आता मन एकाग्र होत नाही म्हणजे त्याची व्यग्रता वाढते. ती कशाने वाढते तो आपण विचार करू. म्हणजे आपला तो भाग पुरावा योगाचा काय भाग आहे तो. तर ह्या 2 गोष्टी बाहेरच्या झाल्या की शरीराच्या तुम्ही आहार विहार नियमित ठेवला बाहेरची बाजू तुम्ही आसनाची वगैरे ठेवली हे सगळं करून तुम्ही एक बैठक तयार केली. ही बैठक तयार केल्यानंतर आता मनाचा प्रश्न आला तर मनाच्या धारणा ज्यातून निर्माण होतात किंवा त्या आपल्या ज्या चांगल्या धारणा आहेत त्या निर्माण होत नाहीत त्याचं कारण मन कशा कशा बाबतीत काय काय पद्धतीनं वावरतं ते आपल्याला का. समत्व ही मनाची एक खूण सांगते. समत्व आपल्याकडे ते अगदी सुरुवातीपासून पाहिलं की यामध्ये आता जे येऊन गेले सगळ्या व्या ते आता बघतात. यदा विनियतं चित्तं आत्मन्यवतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो इथपासून निस्पृहता म्हणजे जे काही त्या कर्मातून निर्माण होते त्याविषयी आपल्या मनाची कुठलीही अडकलेली अवस्था आहे असं निस्पृहता. चित्त कसं हवं त्याचं उदाहरण सांगितलं. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोबनास्पद की निर्वातीचा दीप म्हणतात तो तसा इकडे तिकडे हालत नाही तसं मन होत नाही ते का होत नाही हे होतावं ते व्हायला हवं असं तिथं म्हणतात. एक दुसरं यत्र परमते चित्तम निरुद्धम योगसेवया यामध्ये पुढे म्हणते चित्ताचे आता त्याची आपण खालची व्याख्या किये ओळखीचे सरीसे सुखाची माझी साम्राज्यी वैसे चित्तपण समरसे
चित्ताला चित्त पण कशाने आलं किंवा मनाला मन पण कशाने आलं हे जर लक्षात आलं तर हे पुढचं काम होतं. मनाला सुद्धा अनेक गोष्टींची सवय झाली, अनेक गोष्टींनी बघायची सवय झाली. प्रपंचामध्ये हा माझा हा तुझा हे एकदा सवय झाली, त्यामुळे कुठेही गेला तरी हा माझा हा तुझा, गुरु सुद्धा हा माझा हा तुमचा, हा मार्ग तुमचा हा आमचा, सगळीकडे ते त्याचं काम सुरू करतं, कारण त्याला ते वळण लागलं तसं. बरोबर. आता एक आपल्या व्यवहाराचा आहार विहाराचा आपला विषय चालता, खाण्यापिण्याचं वळण लागलं, मनाला खाण्यापिण्याचं वळण लागलं, त्यामुळे परमार्थात गेलं तरी सुद्धा खाणं पिणं कुठे काय वगैरे त्याची आधी चौकशी होती. हे गंमत म्हणजे बघा तुम्ही, ही खरोखर ही विचार करण्याची गोष्ट आहे की ते कसं तिथे नेतं. बरोबर. आपल्याला जे करायचं नाही, समजा प्रपंचामध्ये आपल्याला जे करायचं नाही त्यासाठी मनुष्य पाया तेवढा वाद करतो. महाराजांनी शहाणपणाचं आणि याचं लक्षण सांगितलं, त्या ते आले तर त्याच्यासाठी त्याला ते मनानं करायचंच नाही. तीच सवय तिकडे परमार्थात जाते आणि म्हणते त्याला जे काय करायचं नाहीये त्याच्यासाठी ते अडचणीचं त्यातले तोष दाखवले, आमको करे तुमको करे, काहीतरी करत राहील. हे त्याच्या ज्या सवयी निर्माण झाल्या त्या कशा कशा निर्माण झाल्या, आपल्या प्रपंचामुळे निर्माण झाल्या. प्रपंच त्याला त्या पद्धतीने करू द्या, प्रपंच मिश्रणाचा आहे, त्यामध्ये आत बाहेर जण बाहेर सगळं आहे, ते त्या पद्धतीने त्याला काय वागायचं ते वागू द्या. पण त्यांचं म्हणणं निदान या मार्गाला लागताना हे कशाने मनाचं असं झालेलं आहे, आम्हीच मनाला हिंडून आणले बाहेर जाऊन. आता हिंडून आणले म्हटल्यानंतर त्यांनी एवढे विषय लोक गोळा करून आलं, हे जसं आहे तसं ते जातं आणि यात्रेनं गोळा करतो तिकडे. ते म्हणतो की माझे 4 दाम झाले तर अजून माझं हे व्हायचंय, अजून माझं ते व्हायचं, अजून ते व्हायचं. मग आता त्याच्यात साठा वाढत चाललाय मला माहिती, त्याच्यात किती साठा वाढला, ह्याला गरजेचा परमार्थाला तो आहे काय नाही हा त्याचा त्याने विचार करा. परमार्थाला तर त्याची गरज नाही तर त्याची आपल्याला गरज नाही, पण मनाचा स्वभाव म्हणून तो करतो. आता असेल उत्तम परिस्थिती अनुकूलता आहे करावंच नाहीच, पण प्रपंचाच्या स्वभावाने ते करू नये. प्रपंचाचा जो स्वभाव आहे ते जसं तिकडे हिंडू पाहतं तसं त्याचं इकडे हिंडू पाहतं, एवढंच फरक झाला. हे सगळं मनाचा कारभार कसा चालू आहे हे लक्षात. आता इकडे माझा तुझा ही जशी समत्व घालवण्याची पद्धत आहे तशी तिकडे माझा तुझा करून तो, म्हणून तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रात जरी गेलं कुठल्याही तरी तिथे सुद्धा सगळं स्वार्थ तितकाच दिसतो, एकमेकांची भांडणं दिसतात, सगळं चित्र दिसतं. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की मोठ्या एखाद्या क्षेत्री जाऊन आपल्या मनात असं येतं उगाच इथं आपलं पांडुरंगाबद्दल मत चांगलं होतं ते बरं होतं, त्या पंढरीबद्दल आपुलकी होती आदर होता बरं होत असं म्हणायची वेळ. कुठे पंढरीत काय कुठे जाऊन आणि कुठे गडावर कुठे जायचं तिकडे जा, तिथे गेले की असं वाटतं बस आलं नसतं बरं, असं वाटतं आपले होते घरात बसून आपल्याला आशीर्वाद देत होते बरं होतं. कारण तिथे जे काही निर्माण होतं किंवा पाहतो आपण किंवा काहीतरी समजा भांडण सगळं बघितलं की असं वाटतं नको सगळं काय, कारण तेच तिथे करतात. जे प्रपंचामध्ये होतं तेच वातावरण तिथे होतं. म्हणजे प्रपंचामध्ये एखाद्या सगळ्या आपण जे लग्न कार्य झाली म्हणजे नाही का पुढे खूप दिवस पुढतो, दिवस म्हणजे मी साधाच शब्द वापरलो 25 वर्षापूर्वी लग्नामध्ये झालेला अपमान आज असा आठवतो आणि काढला जातो पुढे परत. तो त्यावेळेला झालेला पुन्हा इकडे मुलीच्या किंवा बहिणीच्या किंवा कुठे काय असेल संधी तिथं कुठं तर तिथं ते परत काढलं जाईल किंवा आठवण केली जाईल. इथपर्यंत ते सगळं साठवण्याची आपणच मनाला सवय लावली. पण असं नाही होत नाही, असं साठवलं म्हणून तिकडचं परमार्थातलं लगेच उभीचे उभी लगेच 25 वर्षापूर्वीची आठवली हा स्वभाव म्हणावं तर असं पण स्वभाव असायला पाहिजे की 12 वर्षापूर्वी उभी आपण अशी वाचली, 12 वर्षापूर्वीच ते बोललेले आठवते, काहीतरी ते आपण केले ते आठवतं बरोबर कसं, पण हे काय मनाचं आहे जरा समजून घेतले बरं. नाही तिथं असं नाही होत 12 वर्षापूर्वीची उभी वा अगदी ताजी असल्यासारखी आपण लगेच दुसऱ्याला सांगायला तरी का विना आठवत त्याच काय होत नाही. काय मनाचं आहे म्हणजे त्याला ज्यांचं सुख आहे त्याच्या इंद्रियांचा जो विषय आहे तो ते ठेवायला तयार आहे. मीपणाला जो विषय लागू आहे तो गोळा करायला तयार आहे, पण जे मीपणाला मार्ग आहे त्याने गोळा तयार करायला हे आपला स्वभाव. त्याचा स्वभाव असा आहे की मीपणाला मार्ग आहे त्याने गोळा करायला, हे मीपणाला अगदी घट्ट ठेवते मी किती चांगला आहे असं जे बनवतंय त्याचं जे आहे ते सगळं गोळा करायला तयार आहे. मान गोळा करायला अपमान गोळा करायला तयार आहे, पण मीपणाला मारणारे हे सगळे वेगळे आहेत त्याने कोणी गोळा करायला ते मन नको म्हणतं आपल्याला. हा त्याचा स्वभाव लक्षात घेऊन ते काहीतरी गोळा करते ना मग त्याला हे गोळा करतात हे बदलायचं काम आहे. यातून धारणा धारणा कशा बदलतील एकदम माणसाला बसल्यानंतर लगेच भगवंत आठवला असं काय होणार थोडंसं त्याला प्रपंचच आठवणार. महाराज म्हटले नाही का आपण जे आयुष्यभर केलं तेच आपल्याला अंतकाळी आठवेल म्हणून महाराज सारखं नाम घ्या म्हणतात. कारण ते अंतकाळी आपल्याला ते वाचून ते पडलेले ते गोष्टी संतात कीर्तनकार तसंच आठवायचं काय आठवणार शेवटी त्याला की ते इस्टेटीचं नाव लावायचं नाही हेच त्याला किंवा आता त्यांच्यात भांडणं होती म्हणजे हेच आठवेल त्याला शेवटी असं ते. कारण ते आयुष्यभर ते जर जपलेलं आहे म्हणून त्याची धारणा बदलायला त्याची एकाग्रता व्हायला त्याला ह्या गोष्टी सगळ्या समत्वाचा थोडासा अभ्यास हे सगळे अभ्यास आहेत ते ह्याच्यात दिलेले आहेत आणि ते सावकाश करावे असं त्यांचं म्हणणं.
हे करताना ठरवलं. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. अशेषवर त्यांचा आहेच भरत असतो सगळीकडे. तर त्यांचं म्हणणं काय की आता समजा एखादी गोष्ट माणसाला म्हणजे आहाराची, समजा एखादी गोष्ट खायची ती आपल्याला नाही खायची असं ठरवलं. कालच आपण काहीतरी याच्याबद्दल तिकडे देहाच्या बद्दल विषय झाला तर शनिवार. तर त्यात जसं म्हटलं की त्याला हे आपल्याला त्रास होतो म्हणजे तो पदार्थ आपल्याला खायचा आहे, म्हणजे संकल्प निर्माण होईल, त्याच्यामधून इच्छा निर्माण होईल, पण पुढे जी कृती आहे ती त्याला मिळणार असं जर आपण ठरवलं तर त्याच्या मागची इच्छा कमी होईल, त्याच्या मागचा संकल्प अशी कृती ते होऊ शकेल, पण आपण ते त्याला देणार, आपण ते करणार असं आपण करणार. तर ते आपण करणार नाही असं जर झालं उद्या तर हे सगळं आटोक्यात येऊ शकतं असं त्याचं. ह्या सगळ्या हिंट्स आहेत त्यांच्या, आपण समोर ठेवल्या आणि काही प्रयोग करून बघतो. संकल्पाला त्यांची भाषा कशी आपण समजून घेऊ थोडंसं ज्ञानेश्वर. पुत्रशोक व्हावा असं तुमचं बाबा. संकल्पाला पुत्रशोक व्हावा. आता सगळं जरी आपण होईल बापा तर परी तोच योग बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्रशोक संकल्पात दाखवली तर संकल्प मनामध्ये म्हणजे कुठेतरी स्फुरण होतं. आपल्या भाषेमध्ये साधारण स्फुरण होतं, कुठेतरी काय होतं काय माहित नाही पण स्फुरण होतं आणि माणसाला ती इच्छा निर्माण होते की अमुक एक मिळालं पाहिजे असं, आणि ते मिळालं पाहिजे म्हटलं की तो ते मिळवायच्या नादाला लागतो, मग ते सगळ्या पुढचं सगळं त्याच्यामध्ये लागतं. तर हे आता आणि ते आलं की त्याच्या अनुभवाचा साठा निर्माण होतो, मग तो तुमच्या एकाग्रतेच्या वेळेला बरोबर हजर होतो. आपण ज्या वेळेला बसणार जपाला त्यावेळेला ते सगळं केलेलं दिवसभराचं आठवतं. तर ह्याला आपल्याला काय करता येईल, कर्तव्य नियंत्रण आपल्याला करावं लागणार, पण त्याच्या बाहेर सुद्धा आपण बरंच काही करत असतो जे कर्तव्यात मोठं, जे खरं म्हणजे आपण नाही केलं तरी चालण्यासारखं असतं. बोललेलं, केलेलं, फिरलेलं, खाल्लेलं सगळं काढलेलं याच्यामध्ये, ते सगळं आपण विचार करा म्हणजे हा भार कमी होईल चित्ता. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते एकाग्र होईल. ते मनाचा अभ्यास म्हटले तो हाच अभ्यास. तर परी हाच योग बापा एके परी आहे सोपा, पुत्र शोकू संकल्पा दाखवी. म्हणजे संकल्पाचा पुत्र म्हणजे इच्छाच घेऊ. तेव्हा संकल्पाचा जो पुत्र आहे म्हणजे इच्छा जी आहे तर तिचं ते जे पुढचं फलित आहे म्हणजे काय इंद्रियांच्या द्वारे ते काय खायची वस्तू आहे. तर माणसाला ती स्फुरण झालं, त्याचा संकल्प झाला हे आणलं पाहिजे, केलं पाहिजे काय ते, की पुढे ती केलं प्रत्यक्ष. तर हा जो संकल्प मनामध्ये आहे तो आपलाच आणतो. आपण संकल्पाची स्थिती घेऊ, संकल्प मनामध्ये आणला आणि ती आता वस्तू आपण समजा खाणार अशी कल्पना आहे. तर खायला द्यायची संकल्पा पुत्र शोकू द्या. संकल्पाचा पुत्र आहे म्हणजे तुझे काय आहे पुढे ना ते त्याला करूनच द्यायचं. करून द्यायचं म्हटलं की ते मागे आलं. आपल्याकडे सत्पुरुषांचं आपण पाहिलं टेंबे स्वामी वगैरे ते ताकदीव म्हणाले ठीक आहे म्हणजे ते तर फार मोठी गोष्ट आहे, पण आपण निदान एक लक्षात ठीक आहे इमानात शिखर असेल पण वर बघितलं की जाणीव होते वर काहीतरी आहे, एवढं कुठेतरी वर जायचं असतं, एवढं का म्हणून त्याचा उपयोग होईल. माझ्या परीनं काय ठीक आहे 10 घास खातो ते 5 घास खाईन, 9 घास खाईन, 5 घास 9 घास 5 म्हणलं म्हणजे काय असं असतं 9 घास खाईन म्हणा. तो त्याला 10वा दाखवणार नाही म्हणजे तो पुत्रशोकच त्याला संकल्पाचा पुत्रशोक. म्हणून म्हणजे डोंट ईट टू द पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन. गेल्या वर्षी आठवलं झेन मध्ये सांगितलं तर झेन तत्वामध्ये होतं डोंट ईट टू द पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन. पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन पर्यंत खाणार आपण तर पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शनचे म्हणजे आपण म्हणजे पण सर्वसाधारणपणे माणसाचं पोट भरलं तरी आणि आग्रह करणार आहे त्याच्यात वर त्याचं पोट भरलं असलं तरी ते टाकून जाईल एवढं त्याला वाढून जाते असे तर म्हणजे आणि त्याच्या पुढची परिस्थिती आहे. काय आवश्यकताच नाही, त्याचं पोट भरलेलं आहे तर तिथं सुद्धा खाऊ नये असं झेनचं म्हणणं आहे. का जमत नाही परमार्थ त्याची उत्तर आहे तर म्हणून महत्वाची आपल्याला काय नुसतं बौद्धिक चर्चा करायची नाही कारण त्याचा काय उपयोग नाही. बौद्धिक चर्चेचा काय उपयोग ते यांच्याकडे सांगायचं म्हणजे आपल्याला बेडकर महाराजांचं माहिती असेल ते मामा ते होते मार्तंड मामा त्यांची आहे बरोबर ते मार्तंड मामा योगाचं मोठं मार्ग तिथे आणि माझं लग्न म्हणजे काय नसते गप्पा सगळ्या योगाच्या असं काहीतरी गप्पा मारत तेच तर गप्पा मारत नुसत्या. तर त्या गप्पा ते ऐकल्या लोकांना वाटलं हे काय आपल्याला बरं आपलं काही तेवढी योग्यता नाही की ह्यातलं काय आहे ते सांगावं म्हणून त्यांनी बेडकर महाराजांना बरोबर येतं ते ऐकायला सगळं आणि गेल्याबरोबर त्यांनी आपलं ते योगाचं काढलं की विशेषतः प्रसिद्ध होतं. मग ते योगाची स्थिती वगैरे सगळं इथं ते वाचलंच नाही. आपलं जे केलं नाही उगाच आपलं कुंडली आपल्याला काय माहिती नाही म्हणून म्हणलेलं बरं, पण त्यांनी ते सगळं काढलं आणि त्याच्यावर ते सगळं वर्णन सुरू केलं. ते असं होतं तसं होतं माणसाला ते होतं योगाचं सगळं वर्णन असं झालं तसं झालं तासभर ऐकून घेतलं यांनी आणि मग ह्या मंडळींनी कुरापत काढायलाच नेले होते ना तर ते आता चांगल्या अर्थाची होती. तर ती त्यांनी यांना म्हटलं की हे सगळं म्हणतात आपण आता महाराज म्हणजे माणूस तर आपण हे सगळं अनुभवलेलं असेलच
ते म्हणले ते, आणि आम्ही आढळणी माणसं, आम्ही काय अनुभवलं नाही. ते म्हणले तुम्ही अनुभवलं नाही ना तेच बरं आहे, म्हणून हे सगळं ऐकून घेतलं. तोंडावरच म्हणले ते सभेमध्ये, हे सगळं तुम्ही ऐकून घेताय, तुम्ही अडाणी आहे म्हणूनच बरं आहे. म्हणून हे अडाणी असलं म्हणजे म्हणले ते भगवे कपडे घालता येतात, दाढा वाढवता येतात, म्हणले त्यांचं सगळं वर्णन केलं होतं. तिचे सांगत होते ते मार्तंड मामाचं वर्णन केलं सर, आणि म्हणले मग ते असं वाढवता येतात दाढ्या, ते आमकं करता येतं, म्हणले तसं करता येतं सगळं. ते अडाणी असलं तरच शक्य आहे म्हणले. ते सगळं स्वतः जर पाहिलं, स्वर्गात गेला तिथली परिस्थिती पाहिली म्हणजे मग स्वर्गाचं खरं वर्णन करता येतं म्हणजे, तोपर्यंत नाही करता येत. त्यांना ते बरोबरच झालं काम यांचं, आणि नाहीतरी हे खोटंच होतं. ते चिडले की पण ते मग आज चिडणारच की, चिडल्यावर म्हणले अहो ते तुम्ही असं म्हणता तसं म्हणता. म्हणले आहे म्हणतोच आहे. ते म्हणले तुम्ही काय ते तुमचं दाखवा ना, तुमचे काय सिद्धाई, त्यांचा शब्द तुमची सिद्धाई दाखवा, काय सिद्धाई दाखवा. ते म्हणले घरी या आमच्या, दाखवतो म्हणले. गुरुकर महाराज म्हणले घरी या दाखवतो, बोलायचंच नाही, हे सगळं करणारे लोक. तर घरी या दाखवा. घरी कशाला पाहिजे, आता ते चिडलेलेच होते, त्यामुळे मग असं काहीतरी काढलं मला. घरी कशाला पाहिजे, इथंच दाखवा. ठीक आहे म्हणले, इथं दाखवू. बसले म्हणणे, म्हणलं चला असं ह्या ते आसनाचं पहिलं आहे बघा, त्याच्यासाठी आसन लावायचं. आसन लावलं तर कुठं अर्धा तास सुद्धा त्यांचा जाईना, सोडून त्याबरोबर मग आलं थोडं. हे तर काय हालायलाच तयार नाही, तयार माणूस शेवटी अनुभव घेतलेला आहे. ते कशाला हवं जागेवरून अर्धा पाऊण तास झाल्यावर म्हणले बाबा आपली काय तयारी नाही म्हणले. आसन ही तर त्या सगळ्या योगाची पहिली पायरी ना. मग ते म्हणले आसन लावायचं तुम्हाला जमत नाही म्हणले, कशाला प्रमाणात. नंतर मग ह्या माणसाला ते स्वतःच त्या मामाने म्हटलं बघा, मामाने म्हटलं बघले, हे म्हणले आपल्या भरतं पुढचं काम म्हणले, हे आम्ही आपलं वर्णन करत होतो त्यांनी बरोबर सांगितलं म्हणले बाबा ह्या बोलायच्या वेळेचा काय उपयोग आहे. तर हे सगळं प्रत्यक्षात आणण्याचं काम आहे. म्हणून यात सुद्धा त्यांचं म्हणणं काय, ठीक आहे असू दे, थोडं असेल, जमेल तेवढं असेल, पण ते केलेले लोक आहेत, केलेले लोक आहेत, नाम घेतलेले सगळे नाम घेतलेले लोक आहेत. थोडं काही ना ते त्याच्यात चाललेले लोक आहेत, त्याचं कौतुक आहे, वर्णनाचं नाही. त्यांना इथे सुद्धा बघा की पुत्रशोकू संकल्पा दावी देना, मग एक तरी ठीक 10चे 9 घास चालेल, ते त्यांनी केलेलं आहे प्रत्यक्ष. मग तो जर म्हटला की 10चे 9 घास घातले तर माणसाची एकाग्रता होते, काय ती एकाग्रता कशी होते, सगळी नाही होणार, त्याची थोडी होईल, प्रमाणात होईल, सगळं खरं आहे, पण ती केलेली आहे. तर तशी आपल्याला केलेली ह्याच्यातली काय काय मिळते येईल, तर त्याचं एक प्रमाण त्यांनी सांगितलं की संकल्पाचे पुढचे जे परिणाम आहेत ते जर 10 घटना आपल्या समोर असतील विषयांचे होईल. म्हणून आहाराचं म्हटलं का, आहाराचं चटकन कळतं आपल्याला, तर आपल्याला ते सगळ्यात जवळची गोष्ट असते. तर त्यामुळे तिथे प्रयोग करायला पण भरपूर वाव असतो. म्हणून त्यातले प्रयोग घ्यायचे आहेत, ते हे करून आहार विहार नियम वगैरे सांगते पुढचे ते सगळे. हा विषयात हिमालय आहे की पुत्र शोकू संकल्पा द्यावी असं करत त्यांचं म्हणणं पडतं. हे जाताना सुद्धा काहींची धारणा एकदम काय असते किंवा कल्पना काय असते की हे सगळं एकदम साध्यच करायचं, शनै शनै रूपरमेत म्हणणं. यात सुद्धा फार महत्वाचं प्रमाण सांगितलं की सावकाशीनं जा. रोज 10 घास खायची सवय तर दुसऱ्या दिवशी एकदम उपास हा टिकणार नाही. महाराज म्हणायचे जर साधं निस्वार्थीपणाचे सोंग आणू नये, फार काळ टिकत सांगितले. करायचं आणि सांगायचं हे तर आहेच, पण त्यात सुद्धा कसं निस्वार्थीपणाने करायचंय ना, निस्वार्थीपण करा. किती बाबतीत निस्वार्थीपण, किती प्रमाणात करा. तर समजा आपल्याला आज 1 रुपया सुद्धा चिंता पडते तर 5 पैसे सोडायची सुरुवात करा बस. आपल्या रुपया सुद्धा डोक्यातनं जात नाही ना, मग एकदम 1000 रुपयाचा दानधर्म करण्यात काय, तर तो पुढे आपल्याला जवळजवळ किती दिवस पर्यंत काय जाऊ दे शेवटपर्यंत तेव्हा दिलं होतं असं. तर तसलं नकोच. त्यापेक्षा आपण 1 रुपयाची आपली मनाची जात नाही, मग आपण 5 पैसे देऊन सुरुवात करा. शनै शनै रूपरमेत. जावं कसं योगाच्या मार्गात धारण समत्व आहे समजा, समत्व वगैरे सगळ्यांना पडतेच. सर्वाभूती भगवंत वगैरे एकदम माणसं काय म्हणून महाराज म्हटलं तुटो हे मस्तक फुटो हे शरीर वगैरे आपल्या अभंग म्हणू नये असं महाराज म्हणतात. आता हा जो तुकोबांचा अभंग आहे का, आणि छान आहे का, म्हणजे अभंग काय वाईट नाही, पण तुटो हे मस्तक फुटो हे मस्तक तुटो हे शरीर वगैरे असं करून मी तुझाच राहील वगैरे एवढं नाही लागलं. एक अर्धा तास बसले जागी भाजून केलं खूप छान. शरीर वगैरे असं काही करण्यात एकदम. तर ते जे लोक आहेत असे एकदम करणारे, म्हणजे ते आता ते विहंवर ते तसलं असलं तर ठीक आहे, एकदम पक्षासारखे गेलेले वगैरे, पण किती रेअर असेल ते, फार म्हणजे दुर्मिळ. ते आपण अपवाद म्हणून सोडून द्यायचं, आपण आपली प्रापंचिकांची ठेवून बघायला. तर त्याचं काय आहे, तर त्याचं एवढंच आहे की एवढं त्याला टाकायचं, किंवा एवढा आता समजा आहार आहे तर ठीक आहे, एवढा नको, एकदम उपास नको करायला, थोडा आहार कमी करून बघा असं. शनै शनै रूपरमेत समत्व आहे एकदम. भगवंत म्हणजे सर्वाभूती भगवंत पटलं की नाही, होय. मग आता बायकोत तो आहे पहा असं जर म्हटलं तर काय ते जमणार नाही.
हिला काय कळते तिच्या ठिकाणी म्हटलं भगवान मी काय म्हणत नाही कोण कोण कोणाला यातलं काही म्हणत नाहीये मी आपलं वर्णनासाठी म्हणतोय की बायकोला जर समजा हे पटलं असेल की सर्वाभूती भगवंत आहे ते सगळं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे तर आपला उद्धार होणार आणि आपण मग ते गाठणार वगैरे छान. मग आता ह्यांच्या ठिकाणी भगवंत बघ हे तेवढं सोडून जा एक वेळ सगळ्या जगात भगवंत होईल एकदम उडी मारण्याचं काम असं आहे काय उडी वगैरे मारायला जाऊन सर्वाभूती वगैरे एकदम तसं त्याचं अगदी शेवटचं हे आहे प्रमाणे. मग तसलं काय करायचं थोडं थोडं ज्याच्या बाबतीत थोडंसं आपल्याला असं वाटतं की त्याच्या ठिकाणी एक समजा महाराजांसारखे अवतारी पुरुष आहेत किंवा आणखी काय सत्पुरुष आहेत चांगला वागणारा मनुष्य आहे त्याच्यावर थोडीशी श्रद्धा ठेवली आणि थोडं वागायला लागलो तर निदान आणखीन एखादा चांगला माणूस दिसेल. ते दुर्योधनासारखी आपली अवस्था आहे सगळं जग वाईट दिसतं. मग एक ठीक आहे एक कोणीतरी चांगला आहे गोवा एवढं तरी निदान महाराज आहे ठीक आहे आपण तर याच्यातल्या माणसावर विश्वास ठेवू नये महाराजांचं फार चांगलं आहे जिवंत वगैरे काय माणसावर विश्वास ठेवू म्हणजे ते पुन्हा आणि आपला बुद्धिभेद होतो तर ते काय महाराज म्हणजे जिवंत गुरु करू नये तसं जिवंत गुरु करू ठीक आहे. पण जो गेलेला आहे ज्याचं देहाबुद्धी होणे भेद होण्याची आपला देह भेद होतो तर तो होऊ नये म्हणून निदान त्यांच्यावर विश्वास ठेवला तर सर्वाभूती वगैरे जाऊ. महाराजांच्या ठिकाणी भगवंत एवढं तरी होऊ दे. मग हळूहळू महाराजांच्या लेवलवर ब्रह्मानंदांचे पण आहे असं आपली प्रपंचाची लेवल एवढी आपण कसे जाणार. महाराज म्हणले तर मी करतो आपल्याकडे नाही कळत ते मला सांगू देत मग ते काम आता त्यांनी निरोप पाठवलाय तर तुम्ही एवढं काम नाही करणार ते मला सांगू कारण का तो विश्वास नाही हे काय सांगतात मला असं वाटते. आता ते सांगणारे ते काम काय आहे ते काम मुळात ते चांगलं आहे ना ते सांगतात ते बरोबर आहे ना समजा तर बरोबर असलेलं काम करायला काय हरकत आहे म्हणजे का हे जमत नाही शनै शनै का सांगितलं तर असं आहे कारण की एकदम नाही ते जमणार हे जे सांगितलं ना समत्व अंकतंत्र वगैरे ते जमणार नाही. मग आपण एखाद्या माणसापुरतं वृत्तीच्या एखाद्या विषयापुरतं असं काहीतरी समत्व ठेवायचा प्रयत्न केला समत्व योग उच्च आहेच तर तसं आपण ते करायचा प्रयत्न केला म्हणून आपण असं ठरवलं की ठीक आहे एखाद्या माणसाच्या ठिकाणी बघू मग शेजाऱ्याच्या ठिकाणी बघू आणखी बघू असं करत करत तो भगवंत खाली केला मग सर्वाभूती वगैरे ठीक अजून व्हायचे तर रिमाइंडर तर तो कसा दिसणार एकदम म्हणून शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीत बुद्धीची जेवढी खात्री होती ना तेवढं जरी केलं आणि पुढे जाण्याचं धोरण ठेवलं तरी गाठात बुद्धीची म्हणजे टप्पे सांगितले बुद्धीची खात्री पटवावी मग ध्येय काय आहे ते लक्षात ठेवावं आणि थोडं थोडं जावं म्हणजे तो मनुष्य नक्की देईल एकदम नाही बंद करून इकडं आपण साध्या काचेचा पण होतो की हळूहळू थंड करायला एकदम तर तुम्ही थंड करायला पाणी होतं तर काय थंड इतकं साधं जर आपल्या व्यवहारामध्ये होतं तर गरम झालेली काच एकदम पाणी होतं तर तडकून जाते पण तीच काच जर नुसती ठेवून दिली आणि हळूहळू निवांत शांत होऊ दिली तर ती बरोबर शांत होते मग तिथे काही होत नाही तडकत वगैरे काही नाही मग तुम्ही पाणी ओतू शकता किंवा काय गरजही राहत नाही असं. मग तसं मनाचं आपल्याला पाहिजे नाही मग मनाचं पाहिजे तर हे सगळे मार्ग आहे समत्वाचा मार्ग आहे बरेच मार्ग वैराग्याचा मार्ग आहे वैराग्याचा मार्ग आहे. त्याचा वैराग्याचा मार्ग म्हणजे काय करेल समजा बुद्धीला आपल्या 10 गोष्टी पटतात एक गोष्ट पटलेली अंमलात आहे म्हणजे वैराग्याचा मार्ग सुरू हे आता व्यावहारिक मार्ग पडतो याच्यातले. तर समजा आता हे आपल्याला पटलं किंवा आहे काहीतरी माझं ज्ञानेश्वरांनी काहीतरी आपल्या मनाचा विचार केलाय कोणी असो अगदी लहान असू दे मोठा असू दे सगळ्यांना ते गाठता कसं येईल आणि शिवाय त्याचा प्रपंचाची पण व्यवस्था चांगली कशी लागेल याचा विचार करून तुम्ही ठेवा हे आपल्याला पटलं मग आपण काय करावं तर त्याच्या संपर्कासाठी 25 वेळा झाले. आपल्याकडे सुरुवात अशी करतो आता ज्ञानेश्वरीच्या पारायणालाच बसतो नको एकदम 3 दिवसात असं काय करू शनै शनै रूपरमेत कारण ते काय होतं मग एकदा पारायण होतं आणि पुन्हा जवळजवळ होतच कारण एकदा झालेलं असतं त्याचे एवढे हाल झालेले असतात की तो पुन्हा काय करत तर तसलं काही करण्यापेक्षा समजा एक 25 वेळा रोज बाबा मी 25 वेळा आणि एकदम सुद्धा रोज 25 वेळा वाचायला जाऊ नये दर गुरुवारी 25 वेळा वाचे दर सुट्टीच्या दिवशी 25 वेळा वाचे मग हळूहळू 25-50 वाचे शनै शनै रूपरमेत हळूहळू थोडंसं करत जर गेलं तर हे साध्य होईल असं त्यांचं म्हणणं. मग आता आपण हे मार्ग बघितलं वैराग्याचा मार्ग आहे. एखादी गोष्ट आपल्याला करायची ठीक आहे आपलं कपड्या लक्षात मन आहे अशी कल्पनाच करू आपलं काय नसेल पण समजा आपलं आहे अशी कल्पना तर छान चुकीची आवड आपल्या मार्गात येणाऱ्या गोष्टी किती कारण त्या सगळ्या आपल्याला आठवतात जे जे जपाला बसल्यानंतर आपल्याला आठवतं म्हणजे मी काय आता फार मोठी कसोटी सांगत तर त्याच्यात साधारणपणे आपलं मन कोणत्या मार्गाने कसं जातं याची कल्पना
आता जपात बसल्याबरोबर जर समजा त्याला एकदम हे बळीन हे पूर्ण सगळं समर्थ जंगड असं जर काय व्हायला लागलं तर त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी 6 वाद्या टाळून 7व्या द्यावं. आम्ही आपले 6 वाद्या आली होती हाताने. किंवा त्यांनी दाखवून दिलं आपल्याला एका जागी बसल्यानंतर व्यवस्थित ताट बसल्यानंतर, समजा मी ताट बसलेलो आहे तर त्या बसल्यानंतर एक 5 मिनिटांनी मला रग लागली पाठी. आता वैराग्याचं काम सगळं जाऊ लई करून खाऊ. कारण ती त्यांनी जे सगळ्या सांगितलं ना बैठकी ते ह्याच्यासाठी सांगितलं. इथपासून सुरुवात करायची. एक आसनाचं काम आहे, आपल्याला जमत नाही, लक्षात आलं. मग आता आसन मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? आसनावर अवलंबून नाही, पण सांगितलं त्यातलं एक मुद्दा म्हणून छोटासा. आता कपड्याला त्याचं सांगितलं, व्यवहाराचं सांगितलं, एखाद्या माणसांची आवड सांगितली. किती माणसांना खूप माणसांचीच आवड असते, आपलं भेटतच आवडच. किंवा कुठल्या तरी गप्पा, यांच्याकडे काय झालं, त्यांच्याकडे काय झालं, तुमची काय झालं, म्हणजे ती तुमची कुठली तरी नणन, तिची ती काय भावना, तिची त्या धाकट्या मुलीचं लग्न झालं का विचारायचं का? तशी होती, तिचं बरेच दिवस होत नव्हतं, ते झालं का? नणन कुठली, त्या कुठल्या गावाला राहतात, काय तिचं झालं का नाही, बरं झालं तरी आपण काय हजर राहणार नाही, ते आपल्याला बोलवणार नाही, काय समजच नाही आपल्याला. म्हणजे मनाच्या सगळ्या गमती सांगतो काय ओके. अशा मनाच्या गमती चालू असतात. मग त्यामुळे ते जपाला बसून काय आठवतं, ते मागचे ते पुन्हा नंडेचं पुढे काय बोलले नाहीत ते त्यातलं काय, असं उगाच आठवतं. म्हणजे मनात स्वभाव कळला, आपल्या काय स्वभाव कळावा आणि अडचणी लक्षात याव्या, यासाठी हा सगळा योग आहे 6व्या अध्यायातला. तर तो बसल्यात एकाग्र बसला तर हे एकाग्र जाऊ दे, पण एका जागेवर बसला तर हे सगळं लक्षात येणार ना. म्हणून आसनापासून सुरुवात केली की बाबा एका जागेवर बसून बघा काय होते ते, म्हणजे कळेल. म्हणून आता तो जागेवर बसला आणि त्याला असं वाटत झालं मला काय जागेवर मी केव्हाही बसू शकतो, 12 तास सुद्धा मी बैठक लागेल, तो नको, त्याच्याकडे हे काम नाही, तसं नको. तू 1 तास बस त्याच्यापेक्षा, म्हणजे कळेल. कारण इथं प्रत्यक्ष सांगितलं तसं मार्तंडविभावांसारखं वर्णन करून काय उपयोग नाही. तुम्ही प्रत्यक्ष ती समाधी लावा किंवा तुम्ही ते काय ते 15 मिनिटं बसा आणि मग तुम्हाला कळेल. मग आता समजा मला ती समजा लागायला लागली, हे असे विषय आठवायला लागले, कोणाचं तरी काहीतरी, कोणाचं माणसांचं, कोणाचं कशाचं, कोणाचं कपड्याचं, काय जे असेल त्याचं ते समोर येतं. बरोबर, ते आलं की नाही की ओळखावं हे आहे. आता हे कुठून आलं, तिथं वैराग्य आणि अभ्यास सुरू झाला. मग आता पुढे अभ्यास काय झाला, तर पुन्हा जर त्या बाई समजा भेटल्या आणि तो नंदे आपल्याला आठवणारच नंदेचा विषय घेऊन तिचे काय आहे का नाही, ते काय करायचं, पुढच्या वेळेस ते भेटले की अजिबात ते विचारायचं नाही. पुत्र संकल्प काय शोक, एकदम संकल्प पुत्र शोक दाविजे आपलं जे काय असेल ते समजा हिंडायला जावं. माणसाची ओळखी करून घेण्याचं एखाद्याला हेच असतं, हौसच असतं, ओळखीच करून घ्या. कोण आलं दिसलं की तुम्ही कुठले काय होतं, एसटीत बसल्यावर काहीच नाही का विचारत नाही. तर ठीक आहे, तुम्ही कुठे निघालात, आम्ही कुठे निघालो गेलो, पिशवी वगैरे दाखवणार ठीक आहे सांभाळण्यासाठी वगैरे, पण उगाच त्याच्या घरचे कोण आहेत ते काय करतात, मग ते सगळ्यांना नोकऱ्या लागल्या का काय, किंवा तुम्ही कुठले काय मग मागच्या पुढच्या सीटवरची वळून वगैरे सुद्धा वळून करायचं तुमचं नाव काय, तुम्ही कुठे नोकरी लागते. आता समजा असं होत असेल तर आता त्याचं काम पुढच्या वेळेला एसटीत बसतं की मागं बघायचं पुढे बघायचं, इकडे तिकडे काय करायचं, शेजाऱ्याचं वगैरे काय, हे माहितीसाठी म्हणून फक्त व पोहोचला होता शेजारी आपण इथेच असो तर बरं ठीक आहे, माहिती कुठे प्रेझेंटेशन करायचं इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे हे त्याचं वैराग्याचं काम सुरू झालं. शनै एकदम जगाशी आता संपर्कच ठेवणार नाही. काही माणसं एकदम दुसऱ्या टोकात त्याची पण काय गरज नाही. शनै आपल्यासमोर काय काय विषय आहेत काढले स्टेज आणि सुरू करावं वैराग्याचं काम. मग हे जर केलं असतं होत. जरी लाविले अभ्यासाची मोहरे, आपण जी ओवी पाहत होतो ते परत आलं. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेने कसरे. म्हणजे विनोबांच्या बाबतीत आपण पाहिला असेल, आपण अनेक विनोबांचा रेफरन्स येतो, पण तो आहे त्याचं कारणच तसं आहे म्हणून. त्यांनी तर त्या तुम्हाला मागच्या वेळेला आपल्या विनोबांच्या भाजीचा विषय होय, तर तसं त्यांनी किती प्रकारे प्रयोगाचे करून घेतले, सगळे प्रयोग करून घेतले. खाण्यापिण्यात तर त्यांनी अतिशय आहाराचे प्रयोग तर इतके केलेले आहेत की अगदी लहान सहान आवडणारी वस्तू, नावडणारी वस्तू इथपासून सगळे प्रयोग केले. नावडणाऱ्या वस्तूचं नावड राहिली नाही पाहिजे, आवडणाऱ्या वस्तूची आवड राहिली नाही पाहिजे. वैराग्याचे लावलंच एक त्याला पुढे वैराग्य अंमलात आणून पाहिलं, नुसतं बुद्धीला पडलंच नाही. यांनी मला अडकायला होतं ना एखाद्या माणसाने खाण्यापिण्यात आला तर त्यांनी तो विषय घ्यावा आपल्या अभ्यासात. ह्याचा परिणाम त्याच्या एकाग्रतेवर आहे. तो जिथे कुठे काय करायला बसणार, समजा टीव्हीचा वेळ आहे एखादा, ते टीव्हीचा वेळ आणणार, मग त्याच्या वैराग्याचं काम काय, तो बंद करणार. आता तो बंद केला म्हणजे एकदम सगळं केबल रिटर्न ते बंद, सगळं एकदम कनेक्शन काढून टाकलं असं. जो काय 8 तास बघतोय, 4 तास बघतोय, 5 ते 4 शनै फक्त. आता हे आपल्याला करायचं म्हणून खूप सावकाश वगैरे करू नये. शनै ते मोठा सांगितलं, त्यामुळे फक्त आता सिरियलचे
काय कसलं म्युझिक असतं सुरुवातीला शेवटी तेवढं फक्त आता बघत नाही. एक 2-3 वर्ष तरी आता काय बघायला म्हणजे मूळ काम तुमचं जातच किंवा अशी प्रगती नाही होणार. तर त्याचे काय करायचे, त्याच्यातले 3 सिरियल बघतो तो आता 2 वार. ठीक आहे, शनाई शनाई रूपात एकदम तिने बंद करून टाकले शनाई शनाई चौकात. तर तसं करत 3चं 2 वार म्हणजे जे कुठलं आपलं काय असेल ते. मग त्याला अभ्यासाची वैराग्याचे आधार आहे ते लावलं. आता अभ्यास काय सुरू केला तर मला एकाग्रतेला आणणाऱ्या गोष्टी. मला हा मनुष्य जवळचा वाटतो, हा मनुष्य लांबचा वाटतो. तो जो कोण लांबचा वाटतोय तो का लांबचा वाटतो, हुडकून काय. आपल्याला जे जवळच्या बद्दल आपण करतो ते थोडंसं लांबच्या बद्दल करायचा अभ्यास. कसा अभ्यास असतो की आपण जवळचा मनुष्य म्हणजे अगदी बोलून चालू त्याला अगदी खायला प्यायला देऊ म्हणजे त्याची सगळी चौकशी तुझी काय अडी अडचणी सगळ्यात न्याय वगैरे आपलं सगळं असतं जवळचा मनुष्य. लांबचा मनुष्य मग आपल्याला काय करायचं त्यांचं ते बरोबर वगैरे दोन्ही टोक असतात. मग त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी करायचं ठेवा. ज्याच्यासाठी आपण करतो त्याच्यासाठी कमी करायचं ठेवा. काय दुखून किंवा असं गोंधळ म्हणून नाही, अभ्यास म्हणून किंवा गैरसमज वगैरे असं होऊ नये. पण आपला अभ्यास म्हणून थोडंसं असं करायचं. खूप बोलायची आवड थोडंसं कमी करायचं. खूप बोलायची आवड आहे म्हणून काय करायचा प्रयत्न केला तर 2 तास बरोबर असतो ते 15 मिनिट कमी. किती गोष्टी असं निघतील मला उदाहरण देताना सगळ्या इतक्या गोष्टी. पण ते जे काय आपल्याला समोर ठेवलं वैराग्याचे आधारे अभ्यास याचे अभ्यासाचे मन लावलं आणि मग येतो लेणे कसं होणारच ते पुढचं काम. या मनाचे निके आता पुढचं आपलं काम सुरू झालं. हे जे गोडीचं आहे त्याच्यावरती अभ्यास सुरू केला हा वैराग्याच्या बाजूने. आणि जे आपल्याला अगोडीचं किंवा अप्रीतीचं आहे तिथे तसा अभ्यास सुरू केला. ते प्रीतीचं आवडीचं कसं होईल किंवा जे गोडीच्या बाबतीत करतोय ते अगोडीच्या बाबतीत करतो का असं पाहिलं. हे केल्याबरोबर आपल्याला थोडी मनाचं समत्व येतं. समत्वाचा अभ्यास आहे ना असं आमूळ. तर समत्वाचा अभ्यास अशा पद्धतीने त्याला वैराग्याची बाजू. नंतर एरवी व्यक्ती जे आहेत म्हणजे आपले जे चाललंय त्याच्यातच पुढचे सगळे मध्ये आता आपल्याला पुढे त्याची एक शंका आहे तेवढी जरा. आता शांततेचा अभ्यास आहे. हे सगळे कसे अभ्यास आहे त्याची यादी सुद्धा. समत्वाचा अभ्यास आहे तर हा ॲटिट्यूडचा अभ्यास आहे. कसा अभ्यास आहे उदाहरण आपल्याला की काकासाहेबांनी स्वतः आपल्याला मुलीचं लग्न होतं नवीन गावी येतात. एखाद्याचं घर व्हायचं असतं घर होतं. नंतर काय कोर्टाचा निकाल नंतर कोर्टाचा निकाल लागतो. काय अशा अनंत गोष्टी आपल्या पैसे मिळायचे असतात मिळतात. किती गोष्टी अशा होतात. तर हे जे काय मुलबाळ नसतं मुलबाळ होतं असं काहीतरी होतं. एखाद्याचं काय राहिलं असेल तर त्याला ते प्राप्त होतं. एखाद्याची हरवली वस्तू सापडते. आता ती जी मिळाली तिच्याकडं आपण काय म्हणून पाहावं. जर म्हणजे हा अभ्यास म्हणून आहे तर तिच्याकडे काय म्हणून पाहावं तर हे आपल्याला म्हणजे एक महाराजांची कृपा ह्या भाषेत बोलतो आपण ही महाराजांची कृपा आहे किंवा हे माझ्या देवाने मला दिले. काय आपले शब्द वापरायचं होतं हे देवाने दिले असं शब्द आहे. हे देवाने दिले म्हणजे समजा एखाद्याला एक नातवंड आहे हे मला देवाने दिले. त्याचं घर व्हायचंय ते घर झालं हे देवाने दिलं असं आपण म्हणतो. म्हणजे असं म्हणावं निदान. हे मी केलं असं म्हटलं तर आणखीनच होणार तर ते सोडून द्यावं. ती स्टेप काय आपण चर्चा करायचं कारण. पण हे देवाने दिले हे घर मला देवाने दिले. तर आता ते काय म्हणतात त्याच्यातलं तेवढं फक्त जाता जाता लक्षात ठेवा. हे देवाने दिले मध्ये अंडरलाईन कशावर आहे तेवढं जरा बघा. हे आणि देवाला आणि दिल त्याच्यामध्ये आपली अंडरलाईन हे वर आहे ती जरा देवानेवर ठेवा. सूक्ष्म गोष्ट आहे पण आहे लक्षात ठेवायचं. तर होतं काय नातवंड असलो तो नातवंड हे देवाने दिलं ज्याचा भर देतं. तुमच्या नाट्य अभ्यासात सांगतात ते तसं हे देवाने दिलं. त्यामुळे आता हा माझा नातू देवाने दिला हे माझी पत्नी देवाने दिली म्हणजे जे काही दिलं ना तर ते त्याच्यावर भर आहे त्याचा. त्यामुळे आता हे देवाने दिलं म्हणजे आता सगळं त्याचं करायला सांगितलं. किंवा हे घर म्हणणं मी त्या घराचं त्याचं झाड लावून पूर्ण दिवस त्याच्या जडा कारण का हे देवाने दिलं. मला घोटाळा आहे सगळं. पण त्याच्या जर हे लक्षात राहिलं की घर झालेलं आहे माझं आता समजा परमेश्वराच्या कृपेने झालं काय सून आली आपलं झालं काय लग्न मुला मिळाला काय जे झालं असेल हे देवाने दिलं. आता त्याच्यावरचा भर बदलला तुमचा. तर हे देवाने दिलं म्हटल्यानंतर अंडरलाईन देवाखाली आहे. त्यामुळं हे जे काय माझं घर आहे किंवा हे जे माझं काय मुलबाळ आहे किंवा हे काय नातवंड आहे हे मला देवाने दिलं. मग आता आठवण कोणाची होणार हे देवाने दिलं. त्याची अंडरलाईन सुद्धा महत्वाची. ती आली की थोडी वृत्ती त्याच्याकडे बघण्याची कारण त्याच्याकडे बघितल्यावर आठवण कशीच होईल देवाची. नातू दिला बरोबर आहे सून दिली बरोबर आहे नवरा मिळाला बरोबर आहे पण ते बघितलं की आठवण देवाची. हे म्हणलं तर त्याचीच आठवण व्हायची. त्याच्यातच सगळा दिवस जायचा. तो न जाता तो देवाच्या चिंतन जातो. हे सगळे वृत्तीला वळण देण्याचे मार्ग त्यांचे ते मला चांगले वाटले म्हणून आपल्यासमोर ठेव.
विचार शक्तीचा, आता उदाहरणार्थ काय, विचार शक्तीचा योग्य वेच करावा. या सगळ्या यादीत मी आता हे सगळे श्लोकात न जाता यादी संपणार आहे. विचार शक्तीचा योग्य वेच आहे. म्हणजे विनोबांच्या साध्या भाषेत आपल्या भाजीत मीठ कमी का पडलं याच्यावर दिवसभर चर्चा करणं म्हणजे विचारशक्तीचा अपव्यय नाही का असं म्हणतात. बरोबर आहे की हा विचारशक्तीचा अपव्यय, विचार करण्याची शक्ती दिली परमेश्वर. पण ती कशी झाली, मागं कसं झालं होतं, त्याच्यापूर्वी कसं झालं होतं, मी आठवण कशी 2 वेळा केली होती, मग त्याची आपली एवढी विचारशक्ती भगवंत शोधून काढते, एवढीच विचारशक्ती, तर ती त्यात घालवण्यापेक्षा हा वेच बरोबर त्याचा. म्हणजे हे सगळं ते एकाग्रता का होत नाही त्याची उत्तर आहे ना. तर त्याच्यातले हे कमी महत्वाचे विषय आहे. तर ती असल्या गोष्टी घालू नये. विनोद त्यात उदाहरण घेऊ आपलं असं की ते काही माणसं अशी चाणाक्ष असतात की ते घरात आले की त्यांना कुठे काय ठेवले लगेच लक्ष कोणाचे घरात असली मला चाणाक्षी बुद्धी परमेश्वर देऊ नये. असली बुद्धी मला नसली तरी चालेल. मी काय त्याचा अकाउंटंट आहे म्हणले, विनोदांचं काम मी काय त्याचा अकाउंटंट आहे हिशोब ठेवायला. त्याच्या घरात गेलं की लगेच कुठं काय ठेवलंय, काय लावले वगैरे सगळीकडे ते काय वस्तू ते मांडणी त्यात चुकलेलं बरोबर सगळं त्याच्या लक्षात येतं. अशी पण माणसं असतात आणि त्यांचं कौतुक असतं. तर म्हणून सांगे गोविंदा. आता त्याला एक आलेली शेवटची शंका आहे त्यातली, तेवढी आज बघूया. म्हणजे आजचा 6व्या अध्यायाचा अभ्यास करू. तर ती काय आहे, इंद्रिय ग्रामोनी निघाला. खरं सांगायचं तर हा विषय आधी बघण्यासारखा. आस्थेची या वाटा लागला, आत्मशुद्धीची या पुढीला नगराया. हे सगळं आपला प्रवास कसा आहे त्याची अगदी स्वच्छ 3 एका पवित्र रूपरेषा आहे. इंद्रिय ग्रामोनी निघाला. आपण इंद्रिय ग्रामीचे काय आता म्हणून नागरिक म्हणतो, काय करायचं, ग्राम आहे म्हणल्यावर नागरिक म्हणलं पाहिजे. तर इंद्रिय ग्रामीचे नागरिक आहोत अक्षरशः. म्हणजे अगदी सहज आहे. म्हणजे इंद्रिय ग्रामीचे नागरिक आहोत का नाही. इंद्रिय ग्रामीचे नागरिक म्हणजे ज्या नगरात राहतो तर तिथले ते सर्वस्वानी सर्वांगाने असतात, म्हणजे ते त्याचे नागरिक. तर तसे सर्वस्वानी आपण कोणाच्यात म्हटलं तर इंद्रियांच्यातच म्हटलंच पाहिजे. अशी परिस्थिती आहे ही खरी, जी असेल ती असेल, पण ती आहे. तर ती आहे का नाही याच्याविषयी शंका असेल तर आपण क्षणभर असं विचार करूया की जपाला बसलोय आणि जेवण किंवा प्रसाद असा शब्द आला, ऐकू आला नाही असं किती लोकांना. जेवायला बसलो आणि कुणीतरी म्हटलं प्रसादाची वेळ झाली असं, तर इकडे तिकडे तरी निदान मी बघेन बा. चटकन डोळे उघडले जातील आणि बोलावले की काय का थोड्या वेळा असं वाटेल का नाही, याच्यावर आपण इंद्रिय ग्रामात आहोत का नाही. ते इंद्रिय शेवटी पोटाचं तर सगळ्यात मोठं काम आहे. तर असं आठवतं का आपल्याला जपाला बसलोय शांतपणे एकदम असं नाही प्रसाद असं कोणीतरी म्हणलं नसतं तरी सुद्धा एकदम डोळे उघडले टक्कन जागा होईल का मनुष्य. तर मग तो इंद्रिय ग्रामाने निघाला म्हणायला हरकत नाही. अर्जुन असं म्हणत असं इंद्रिय ग्रामाने निघाला. तेव्हा इंद्रियामध्ये आपण नागरिक आणि आस्थेने मोठ्या प्रयत्नाने कष्टाने मनापासून असे आस्थेने वाटा लागले. आता चालायला आणि कुठे जायचं होतं तर आत्मसिद्धीची या पुढीला नगरा याव्या. बरोबर आपण जो परमार्थ म्हणतो ना त्याचं जर एका ओळीत वर्णन करायचं झालं तर अगदी बरोबर करता येईल. एक ओळीत परमार्थ सांगा आपला असं म्हटलं तर काय करता येईल. इंद्रिय ग्रामोने निघालो, आस्थेची या वाटा लागलो, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा याव्या असं जर वळून घेतली ओळी तर आपला सगळा परमार्थ एवढ्याच सांगता येईल की आम्ही इंद्रिय ग्रामाहून निघालो. तुम्ही कुठले तर इंद्रिय ग्रामीचे म्हणून सांगितलेलं बरं. उगाच साताऱ्याचे मुंबईचे पुण्याचे सगळे शेवटी इंद्रिय ग्रामीचेच. तर असं जर आहे ना ते इंद्रिय ग्रामाहून निघाला. आस्थेची वाटाला काहीतरी आम्हाला बुद्धी जाईल, कुठेतरी उदरी ते वैराग्य, बुद्धीला वैराग्य आलं. म्हणून आम्ही असं वाटलं की ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे, विचार केला पाहिजे. माझा प्रपंच सुखी करण्याचे माझे जे प्रयत्न आहेत ना ते सगळे पुन्हा इंद्रियांच्यावर आधारले. त्यापेक्षा भगवंताचा आधार घेऊन माझा प्रपंच, माझी परीक्षा, माझे मार्ग, माझं करिअर काय जे करायचंय ते मला भगवंताला आधार घेऊन करता येतं का आणि ते चांगलं होतं का. गुरुदेवाने आपल्याला आठवत असेल तर सर्वात सुरुवातीला त्यांचं जे आकृष्ट झाले ते बोलताना केवळ म्हणाले होते की जर एखादा नामस्मरण करेल तर त्याला त्याचा प्रपंच होतो, त्याचा परमार्थ होतो, तर त्याच्या परीक्षेत सुद्धा त्याला चांगले मार्क पडतील. एवढं साधं म्हणले होते मी ते भाऊसाहेब महाराज म्हणले की परीक्षेत सुद्धा त्याचा पहिला नंबर येईल, परीक्षेत सुद्धा तो उत्तम असं म्हणले होते. ते ऐकलं होतं कानावर. आणि इकडे शंकर शेठ सारखी त्या काळात म्हणजे ते आव्हान तर ते होतं समोर. म्हणून सहज मनात असं आलं की ते जर ते म्हणले जर ते खरं असेल सत्पुरुषांचं तर एकदा प्रयोग करून बघूया की रोजचा नेम करायचा तो करायचा बस. शेवटच्या परीक्षेच्या जायच्या दिवसापर्यंत एकही दिवस चुकायचा. आणि खरोखर शंकर शेठची मिळाली तुम्हाला माहितीच आहे.
तर असं जर घडतं, एवढ्या साध्याच्या गोष्टीने सुरुवात होते, पण ती जर सुरुवात झाली तर आयुष्यात कुठे गेली आपण विचार करतो. इंद्रिय ग्रामाने निघाले, तसा विचार केला तर खरोखर इंद्रिय ग्रामावरून निघाल्यासारखं आहे. आपल्याला एखाद्या यश मिळावंसं वाटतं, साधं लौकिक यश, एखाद्या परीक्षा पूर्वी काय तुमचे मेरिट काय असेल हे मिळवावं असं वाटलं, त्या कारणाने कधी ना पण मी नेमाला लागलो. आणि तो जो नेमाला लागलो तर एवढं जर त्यांचं सामर्थ्य आहे, ते शब्द जर खरे होतात तर हे काम होणार असं म्हणून आयुष्यभर त्याचं सगळं ते पुढं त्या सिद्धीला पोहोचले जाऊन मला इतपत प्रवास होऊ शकतो ना. मग इंद्रिय ग्रामाने निघालो, आस्थेची या वाटा, काहीतरी आस्था निर्माण व्हायला असं कुठलं तरी एखादा साधासा किंवा आपल्या व्यवहारात असं काहीतरी घडलं तरी चालेल. आत्मसिद्धीची या पुढला कुठेतरी भगवंतापर्यंत जाण्यासाठी मी निघालेलो आहे आणि त्याच्यात माझी आस्था म्हणजे माझे मनापासून करण्याची जी इच्छा आहे, तळमळ आहे, तर ती माझी फक्त मी टिकवून यातून चाललोय हे कठीण आहे. आता आपला हा प्रवास कठीण हे दिसतच आहे. म्हणून अर्जुनाला शंका आहे की इतकं सगळं करायचं आहे, झालंच जवळ आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येवेची, ऐसा असतो गेला माझारीची आयुष्यभान. तर काय असं करताना समजा देव ठेवायची वेळ आली मध्येच तर काय करायचं? ठीक आहे, हा प्रवास मोठा आहे, अमका माझी आस्था आहे, मला कुटुंबाच्या गावी जायचं वगैरे सगळं ठीक आहे, किंवा मला ते असं समाधानाचं मिळावं हे सगळं ठीक आहे, पण यामध्ये आयुष्य भानू असतं. ते काय त्यांची भाषा आहे की आयुष्याचा सूर्य अस्ताला मध्येच गेला तर काय करू, काय होईल? सगळे प्रयत्न माझे थोडे आतापर्यंत इतकं केलं, इतकं सावध राहून हे सगळं अभ्यास, वैराग्य, ते सगळे प्रसंग, ते सगळे आपल्या अडकण्याच्या जागा त्या शोधून काढल्या, प्रवास हे करतो, प्रयोग करतोय, असं असताना असं जर झालं तर काय होईल? जैसे अकाळी आभाळ हळूहळू सपात्र विपाय आले केवळ वसे नावशे. माझी अवस्था अशी होईल काय? आभाळात कधीतरी असे विरळ ठेव येतात आणि ते निघून जातात, ते वर राहतही नाही आणि ते उघडचत काय जणी आहे त्याच्यामध्ये आणि सगळे हे वर्णनाची काय टोक आहे बघा की वसे ना वर्षे. आपलं व्यवहारामध्ये होत नाही काही, आधी नातेवाईक म्हणतो सांभाळायचं वेळेला काय असं तर झालं का आपल्याला? एवढी आमची माणसं म्हणायची, पण काय आम्हाला वसे ना वर्षे. आणि वसे का हे आपण समजून घेतलं बरं. समजा आम्हाला ढग आहे आणि आपल्या डोक्यावर आहे, समजा ढग आहे, तर तुम्हाला निदान सावली तरी होती, वसे चालेल. आणि बरसला तर काय कामच होऊन जातं बस. म्हणजे वसे ना वर्षे, तो आभाळात थांबतही नाही आणि तो बरसतही नाही. आभाळात थांबला तरी सावलीला माणसाला शांतता होईल, नुसता आभाळात थांबला तरी सावलीला शांतता होईल, आणि बरसला तर कामच होईल, सावली जाईल पण तुम्ही शांत व्हाल तर काय? म्हणजे काही गोष्टी अशा असतात की समजा इंद्रिय कर्मात राहिलो तर निदान परमार्थ करताना माणसाला ही शंका येतेच की हो, हे म्हणतात हे नियम आणा, हे आणा, ते कमी आणा, ते करी बाळ मनाचं ते होईल, मग तुम्ही मुक्त व्हाल वगैरे, सगळा तुमचा प्रपंच मार्गी लागेल. पण त्यामुळे इकडं खायचं प्यायचं सगळं बंद झालं हो, असं नाही का मनात येणार आपल्या की हो हे एवढं चार चांगलं खातपीत होतो, समजा ते हे म्हणतात तसं नाही गावाला गेलो त्या तर माझं खाणं पिणं पण तुटलं, ते गावही मिळालं नाही. आपलाच प्रश्न आहे हा की असं जर झालं तर काय करू? तेसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तब अलग ठेवी आणि अप्राप्ती ही सांगावरी श्रद्धा दया. आता मला ती सोडता पण येत नाहीये आणि मी इथून तर निघालोय, माझं पहिलं गाव सुटलं आणि दुसरं गाव मला मिळालं नाही. असं झालेलं मध्ये जर माझा देह संपला, आयुष्य भान मस्ताला गेला, माणसाचं समजा आयुष्याचा सूर्यास्त झाला समजा, तर ऐसा बोला अंतर्वादी जो श्रद्धेची असं माझी बुडाला त्याऐवजी कवण गती, त्याला काय गती? तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे काय म्हणा. परी एतुलेची एक घडे जे माझारी विसरवाडे, तेही परी ऐसे सुरवाडेचे जेव्हा नाही. हे रवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी झाला तरी दिवसा आधी टाकीता सोहमसिद्धी त्या तो सूर्य मावळाच्या आतच तुम्ही खरं पोचायचे. कसं त्याचं अगदी फर्मली त्याला समजून गेलेलं आहे आणि त्याला आधार दिलेला की खरं म्हणजे सूर्य मावळाच्या आतच तुम्ही पोचायला पाहिजे. तुम्ही जर एवढा अभ्यास करत असाल, एवढं जर वैराग्य तुम्ही त्याच्या मागे लावलेलं असेल तर सूर्य आधी काय मावळे, तो मावळ ते ऋषींचं सांगतात ना, ते सूर्य मावळे रामकोणाचं म्हणा, त्यांनी त्यांच्या सिद्धीने सूर्य मावळूच नको सोडून सांगितलं. काय सत्ता असेल त्याला मावळू दिला नाही. आपण ऐकतो ना पुराणामध्ये की सूर्य मावळू शकला नाही कारण ऋषींची आज्ञा नाही मावळा. पण सूर्य मावळा तर अमुक होणार आहे, ते ऋषींना व्हायला नको आहे, तर मग काय, तर मग सूर्य मावळ नाही पाहिजे असं यांचं तर म्हणणं आहे की अभ्यास आणि वैराग्य या जर गोष्टी तुम्ही करता आहात, एवढे जर प्रयत्न करता तर हा सूर्य मावळणारच. तशी वेळ येणारच नाही आयुष्यभर, म्हणजे आपलं आयुष्य मध्ये संपणारच नाही, तुम्ही नक्की पोहोचणार.
तरी सुद्धा समजा असं झालं तर तव कृष्ण म्हणाली गाथा. तर एखाद्या ठिकाणी आपला नाही का मुक्काम पडेल आणि आपण सकाळी उठून चालायला सुरुवात करू काय सगळी. तर एखाद्या ठिकाणी आपला विसावा मिळतो आणि आपण सकाळी उठून पुढे चालायला सुरुवात करतो. काय 2-5 किलोमीटर असतील ते पुढे करतो आणि आपल्या गावाला पोचतो. ए परी एतुलेची एककडे जे माझारे विसरावे पडे तेही परी ऐसे सुरवाडे जो देवाला. देवाला सुद्धा असा विसावा मिळणार नाही. असा विसावा तुला मिळेल एवढी खात्री ठेव. जर का समजा असं झालंच तर असा देव भेटे याची खरं सांगितलं. पण तरी सुद्धा असं गृहीत धरू की समजा ह्यात काय अडचण आहे तर देवाला जो विसावा नाही तो तुला विसावा मिळेल आणि पुढची वाटचाल सुद्धा. आपल्याला आणखी तुमच्याकडे काय आश्वासन काय असेल बरी ते तुला वेगू नव्हे म्हणून विसावा काच पाठी मोक्ष तो तैसाची ठेवला असेल. तू जो प्रवास केलेला आहेस तो वाया जाणंच शक्य. आज आपण म्हणतो ना काही मुलांच्या ठिकाणी एकाग्रता कशी आली. आधीच काहीतरी केलेलं आहे मला. अनेकांना 10 वर्ष करून एकाग्रता येत नाही. का येत नाही. काहीतरी मागचं राहिलं म्हणून. मागे जे आज आपण गोळा केलं आणि त्यामुळे एकाग्रता गेली ते गोळा करायचं दूर करायचं राहिलं म्हणून जन्माला आल्यावर एकाग्रता होत नाही. अशी परिस्थिती आहे. 10 वर्ष झाली 15 वर्ष झाली पण एखाद्याचं अगदी बसल्या लक्ष लागतं. तर याचा अर्थ तुम्ही करून ठेवलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं काय पुढे तो मोक्ष ठेवलेलाच आहे. तो किती मिनिटांनी आहे 15 मिनिटांनी आहे. ठीक आहे तुम्ही याल त्यावेळेला की काय 10 किलोमीटर आपल्या भाषेमध्ये कळायला म्हणून तर 10 किलोमीटरवर आहे तर तुम्ही 10 किलोमीटरवरच सुरुवात करणार चालायला. मोक्ष तर ठेवलेला असेल ते तर तुमचं ठरलेलंच आहे. त्यामुळे त्याची काळजी करायचं काही कारण नाही. जे तुम्ही वैराग्य आणि अभ्यास कराल तो सगळा वृत्तीला सावरायला आणि वृत्तीला प्रगती करायला नक्की उपयोगी पडेल. हे तर प्रपंचाचं हाय की ओळी आहे ना त्याच्या संदर्भात अगदी आपल्याला हे माहिती असेल. नाही कल्याण कश्चित गुरुदेवांच्या आठवण नाही कल्याण कश्चित अगदी ते जशी शब्द आहेत त्याच्यात म्हणून त्याची आठवण झाली. 55 सालाची गोष्ट म्हणून दिलेली आहे की 55 साली एक साधे ग्रस्त होते तर त्यांना भरपूर भयंकर पाऊस पडला आणि ते ज्या घरात राहत तर त्याच्या शेजारी एक नवीनच बांधलेलं घर होतं वर्षभरातलं आणि ते पावसाचा इतका जोर होता की ते घर पडलं तेव्हा आणि ते डोळ्यासमोर त्यांच्या ते घडलं आणि यांना काळजी लागली. यांचं घर एवढं नवीन चांगलं बांधलेलं आणि ते पडलं. आपलं घर आता गेलं. असा जर पाऊस राहिला तर आपलं काय होईल असं वाटतं आणि त्यामुळे नेमात लक्ष लागेल. नंतर संध्याकाळी गेले बाहेर फिरायला तर तिथं जवळून त्यांच्या अगदी 2 फुटावरनं एक मोठा साप गेला. काय तरी साप गेला. आणखीन परत धक्का बसला दुसरा. तर म्हणले आता हे काय म्हणजे माझ्या मागे संकटाची परंपरा सुरू झाली दिसते. हे सगळं मनाचं म्हणजे पण माझ्या मागे संकटाची परंपरा सुरू झालेली दिसते आणि त्या रात्री नेमात अक्षरशः पुढचं म्हणजे होतं नव्हतं ते सुद्धा लक्ष घेतलं आणि शेवटी तरी त्यांनी एक केलं की हे जे सांगितलं ना हेच अभ्यासाची मोहरे आणि ते वैराग्याचं. तर ते म्हणले लक्ष लागत नसू दे आपला नेम आपण पुरा करायचा हे तुला लक्षात ठेवायला. तर असं जरी असलं आणि ही चिंता मनामध्ये आहे तो साप गेला ते ठीक आहे सगळं असलं तरी त्यांचा नेम त्यांनी पुरा केला आणि मग झोपले. तर झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. त्या दिवशीची गोष्ट आहे की स्वप्न पडलं आणि निंबाळला आपल्याला माहितीच आहे की गुरुदेवांच्या वास्तव्याची तेही जाऊन आलेले असेल. निंबाळचं डोळ्यासमोर होतं. निंबाळाचं सिटिंग स्वप्नाला म्हणजे खोलीत बसलेत आणि आपल्याला माहितीच आहे की गुरुदेव बसायचे आणि ते चर्चा चालायच्या त्याच्यामध्ये. तर ती चर्चा चालू आहे आणि गुरुदेव तिथं बसले असं स्वप्न पडलं आणि ते स्वप्न पडलेला गुरुदेवांचं ते नेहमीप्रमाणे ते वाचत होतं कोणीतरी मध्ये गुरुदेव कमेंट करायचं त्याच्यावर. तर ते वाचन चाललं होतं 6व्या आणि ओवी चालली होती नाही कल्याण कश्चित दुर्गती म्हणून तात गच्छति अशी ओवी लागली. हे सगळं ते चालले बरं स्वप्नामध्ये आणि हे बाजूला बसले होते ज्या ग्रस्तांना ही चिंता येते ते बाजूला बसले होते आणि आपण बाजूला बसलो गुरुदेव ते वाचतात आणि नाही कल्याण कश्चित असं म्हणले आणि इकडे बघितलं आणि गुरुदेवांनी ह्यांच्याकडे बघितलं. लक्षात ठेवाय बरं का नाही कल्याण कश्चित दुर्गती म्हणून तात गच्छति असं ती जी ओवी चालली होती तीच होती ते म्हणले. तर त्यांच्या चित्ताला इतका विसावा झाला बरं का सकाळी उठल्यापासून तो विषय घर पडलं नाही काही झालं नाही. आणि झालं म्हणजे काय थोडंसं आपल्याला ते आपल्याला काय शेवटी घर पडलं नाही तर कदाचित उद्या पडलं तर हे पुन्हा शिल्लक राहतं तेही राहिलं नाही बरं का. ते राहिलं नाही कारण चित्ताला तितका विसावा झाला. गुरुदेवाने आपल्याला सांगितलं की तू काळजी करू नये कल्याण दुर्गती जाणारच नाही तुझ्या संकट येण्याची शक्यताच नाही कशाला काळजी करतोस. इतकं गुरुदेवाने स्वप्नात सांगितलं काय नाहीच की पण तरी सुद्धा त्याच्या पुढे थोडीशी कोण म्हणून हे पुन्हा सकाळी फिरायला बाहेर पडले. त्यावेळेला बऱ्याच अंतरावर तो साप कोणीतरी मारून टाकले. मुद्दा काय सापाचाही नाही त्या घराचं एक काहीच नाही. अशाही परिस्थिती बरोबर ह्या ओळीचाच विषय आहे म्हणून आठवण झाली म्हणून त्याचं सांगितलं की असं काय. आता हे करताना पुन्हा
की त्याची कोणत्याही केली म्हणून हे करताना पुन्हा आणि काय करावं तर महाराज म्हणतात तसं नाम पोटात ठेवा आणि हे करा. म्हणजे मग आपल्याला जे संकट किंवा त्रास होतील असं वाटतं आपल्याला की ते लक्षात लागणार नाही, ते असंच होईल तसंच होईल, आपल्याला जे काय मनामध्ये येतं त्याच्याबद्दल महाराजांचं उदाहरण आहे ते चांगलं आहे, ते बघू आणि थांबा. तर महाराजांचं उदाहरण काय, महाराज म्हटले काय, महाराज म्हटले किंवा आपल्याकडे कृष्णांच्या याच्यात सुद्धा की पूर्वीच्या काळी सासवा यांना सुनाना वगैरे त्रास देत म्हणजे काही पूर्वीच्या काळी सासवांचा सुनाना त्रास असेल जात असेल आणि त्या सासवा सगळ्या सुनाना भयंकर म्हणजे अगदी शारीरिक कष्टापासून सगळं मानसिक सगळ्यांच्या पर्यंत सगळे त्रास देत. पण पुढे ते बिचारीचे लग्नाचे काही दिवस झाले आणि तिच्या पोटीचं काही गर्भ असेल तर मग हळूहळू त्रासाचं प्रमाण कमी होईल. ते आत असताना त्रास आपल्या ते उदाहरण ते राहिलं त्याच्यावर म्हणजे आठवण झाली महाराजांची बरं का, मूळ नामाचे संबंध आहे आपल्या, बाकी प्रपंचात आपल्याला काय संबंध आहे. तर त्यावेळेला ते काय असेल की ते पुढे इतकं की त्याच सासवा म्हणजे ज्या ह्याला अगदी पिडून सोडीत त्याच करीत तर त्यानंतर तू अगदी हात नको बोलू नको, अगदी तू काय काम करू नको, मी सगळं करीन वगैरे इथपर्यंत येईल. तिच्या प्रपंचाच्या ओढीनं असेल ते काय ते तिच्या वंशाचं असेल ना आणि काय असेल ते आपला प्रपंचिक विषय, पण त्याच्यासाठी का होईना पण ती त्याला त्रास होऊन देत असेल. महाराज काय म्हणायचे आपण पोटात नाम ठेवा म्हणजे आता ही सासू कुठली आली आपली, ही सासू ही आपली माया हो, ही सगळे सगळे विषय आहेत ना आपले की जे आपल्याला त्रास देतील असं वाटतं, जी संकट जे काय होईल असं आपलं ह्या सगळ्यांना अडचण आहे ना काहीतरी, जी अडचण होईल असं आपल्याला वाटतं ती आपली सासू ती चढते आपल्याला असं म्हणेल. त्या छळीलच शब्द वापरला मगाशी. तर तो जे आहे मन छळील म्हणलंय ना मगाशी, मना ते सळी वगैरे, तर ते छळील असं वाटतं ना तर आपण कुठं नाम ठेवा ते छळत नाही असं म्हणले. आपल्या लक्षात आलं असेल म्हणता की असं जर घेतलं तर आपल्याला या अभ्यासात आपल्याला मोठा अभ्यास काय तर अभ्यास आणि व्यायाम हा आपला बेसिक आहे. तर तो अभ्यास करताना सुद्धा पोटी नाम ठेव म्हणजे आपला मूळ मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की काय केलं तर हे होऊ शकेल, असं होऊ शकेल. एवढं आपली 6व्या अध्यायाची इथपर्यंतची. आता आपल्या 6व्या अध्याय लवकर संपले यावेळेला कारण आता 2च सिटिंगमध्ये बोलतो की आपण होईल आणि प्रॅक्टिकल बाजूची सुरुवात म्हणूया. आम्हा काय जे मोहे चित्र विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रमसे मदभाषिता सप्राणसे वस्तुजात देवामृतैसे धारे दे मन हे भ्रांती ग्रासले आता काळीका फुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निघे ते आम्हा सांगावे दे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिला तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता परियामुते दैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अवेरू ही सरिता ते सागरू तेही केली ना तरी अपत्याने माये सांडून जरी गाये तरी ते कैसे निजे ऐसे कृष्णा तैसा सर्वा पर्यामासी देवा तुझी एकासी आणि बोलिले जरी न मानसी मागे माझे तरी उचित काय आम्हा जे विषय आत्मा ते जगतरी पुरुषोत्तमा सांगे आता. आसनाचा सगळा विषय झाला त्याची तुमची परीक्षा द्यायची. तर आता झाली वेळ होऊन गेली तर फक्त ह्या आपल्या ज्या बाहेर काही सूचना दिल्या आहेत त्या आपण कृपा करून वाचाव्या. त्याच्यामध्ये फक्त त्यांचे उल्लेख करतो की संतांची अपारी
पायी माझा विश्वास, जनांची पायी माझा